पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सो आता जे झालं त्याच्याबद्दल मी नंतर येते, पण एका गोष्टीने सुरुवात करूया आपण आजच्या सेशनची. जुन्या काळातले कीर्तनकारांना एक सुंदर गोष्ट सांगायची, तुम्ही ती आत्ताच्या लोकांकडूनही ऐकली असेल कदाचित. गोष्ट अशी आहे की एक राजा होता, त्याचं नाव होतं विक्रमसिंह. विक्रमसिंह आपण देऊया त्याला नाव, ठीक आहे. ते लोक वेगळं नाव घ्यायचे, मी लहानपणी ऐकलेली. विक्रमसिंह नाव देऊया त्याला. तर विक्रमसिंह नावाचा राजा होता. तो एक दिवस त्याच्या राज्यातून फेरफटका मारत होता. आजच्या सेशनची सुरुवात पण गोष्टीने, शेवट पण गोष्टीने, ठीक आहे. त्याच्यामुळे मधल्या पिरियडमध्ये जाऊन मी खाऊन येतो असं करू नका. सगळ्यांनी डटे राहा इथे. विक्रमसिंह एकदा राज्यामधून फेरी मारत होता आणि फेरी मारत असताना त्याचं लग्न नव्हतं झालं. अजून त्याचं लग्न नव्हतं झालं. त्याचं लक्ष एका मुलीकडे गेलं आणि ती मुलगी अतिशय सुंदर होती आणि तितकीच ती चाणाक्ष होती, ॲक्टिव्ह होती. तिला बघून त्याला असं वाटलं की किती सुंदर कन्या आहे ही. आपण का बरं दुसऱ्या राज्यातल्या एखाद्या राजकुमारीशीच लग्न करा, आपण ह्याच मुलीला विवाहाचा प्रस्ताव का नाही ठेवायचा. म्हणून तो राजा आपल्या सैनिकांना तिच्याकडे पाठवतो आणि तिला विवाहाचा प्रस्ताव देतो, तिच्यासमोर मांडतो. तर ती मुलगी कोण होती? ती साधी मुलगी पण नव्हती राज्यातली. ती इतकी गरीब मुलगी होती, इतकी गरीब मुलगी होती की तिला भीक मागून खायला मिळायचं. तर ती एक भिकारी होती राज्यातली. तर तरी पण राजा म्हणतो ठीक आहे, भिकारी का असे ना, पण मी तरी राजा आहे, माझ्याशी लग्न केल्यानंतर काय हरकत आहे. म्हणून राजा शेवटी हट्टाला पेटतो आणि तिच्याशी लग्न करतो. आता लग्न झाल्यानंतर मात्र ही मुलगी राजवाड्यामध्ये राहायला येते. सगळं काही छान चाललेलं असतं. पूर्वी फाटलेली कपडे घालायची, कशी पण राहायची, अस्वच्छ राहायची. आता तिला स्वच्छ राहण्याची संधी उपलब्ध होते. रोज छान छान खायला मिळतं, छान छान लिहायला मिळतं, छान छान लोकांबरोबर बसायला उठायला मिळतं. सगळे मान सन्मान द्यायला सुरुवात करतात. सगळं तिचं छान चालू असतं. एक दिवस काय होतं, म्हणजे विवाह झाल्या एक नवीन नवीन दिवस असतात. तर एक दिवस काय होतं, अशाच तिच्या नात्यातल्या अनेको स्त्रिया, ज्या राजाच्या नातेवाईक असतात, त्याच्यामुळे त्या राजकुळातल्या स्त्रिया असतात, त्या तिला भेटायला म्हणून येतात की आम्हाला नवीन ही जी वधू आलेली आहे तिला पाहायचं आहे, नवीन वधू कशी आहे तिला पाहायचं आहे. तर ही बया काय असते, हिला खाऊन खाऊन काय खायची सवय झालेली असते, शिळं खायची सवय झालेली असते. तर ही रोज काय करायची, राजाने जे रात्रीचं जे जेवण द्यायचे, सगळे नोकरदार मंडळी जे जेवण तिला द्यायचे, जे जेवण तिला वाढायचे, तर ही बाया ते जेवण तशीच ठेवायची आणि उद्या सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तेच ती शिळं करून खायची. तर ज्या वेळेस तिला इतर राज्यामधल्या ज्या स्त्रिया असतात, ज्या नातेवाईक स्त्रिया असतात, त्या भेटायला येतात, त्यावेळेस तिने त्या आदल्या दिवशीचं अन्नास आतमध्ये ठेवलेलं असतं. एक दुपारी 11-12ची वेळ असते, तिच्या भोजनाची नुसती वेळ होणारच असते. तेवढ्यात त्या तिला भेटायला येतात. तर भेटायला आल्यानंतर काय ग बाई कशी आहे, छान राजवस्त्र तिने घातलेले असतात, चेहरा झाकलेला असतो. आता भेटायला आल्यानंतर मग ते सगळे आग्रह करतात तुझा चेहरा दाखव. मग ती चेहरा असा ओपन असं ते घुंगट वगैरे वर करते, चेहरा दाखवते. चेहरा दाखवल्यानंतर नेहमीप्रमाणे जसा नववधूला सगळेजण आग्रह करतात, नाव घे ग बाई, नाव घे ग बाई, नाव घे ग बाई, तसं सगळ्या त्या स्त्रिया तिला आग्रह करतात, नाव घे, नाव घे, आता तुला नाव घ्यावंच लागणार आहे. तर ती अक्षरशः ती काय नाव घेते, ती नाव घेते गरम गरम दुधावरती. गरम गरम दुधावरती म्हणजे मी माझं नाव नाही घेणार आहे, तिचं नाव जे घेते ते मी तुम्हाला सांगते. गरम गरम दुधावरती मऊ मऊ साय, गरम गरम दुधावरती मऊ मऊ साय. विक्रमसिंहाचं नाव घेते भाकरवाड ग माय. काय नाव घेते ती? विक्रमसिंहाचं नाव घेते भाकरवाड ग माय. तुकाराम महाराज म्हणतात, पडिले वळण इंद्रिया सकळ. आपल्या इंद्रियांना जे वळण पडलेलं असतं तसं आपण वागत असतो. पुढचा दृष्टांत माझाच आहे. आत्ताचा हा टेक्निकल किऑस जो झाला, टेक्निकली इथून आवाज येतोय, तिथून मी दिसते, तिथून दिसत नाहीये, आवाजाचं असं झालं तसं झालं, याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगू द्या. जे श्लोक मी बोलत होती ना, कॉन्शियसली नव्हती बोलत मी, माझ्या मुखातून आपोआप येत होते. वक्रतुंड महाकाय, जे काही आहे ना ते सगळं आपोआप 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 येत होतं. कुठेही म्हणजे मला विचार करावा लागत नव्हता. मी भानावर होते पण मला विचार करावा लागत नव्हता की मला आता ह्याच्यानंतर काय बोलायचं, ह्याच्यानंतर काय बोलायचंय. का बरं विचार करावा लागत नव्हता पल्लवीताई, ज्योतिताई? कारण माझ्या इंद्रियांना ते वळण पडलेलं आहे.
सुरुवातीला जेव्हा कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा ना मला प्रत्येक वेळेस असं ना करायला लागायचं की सुरुवात झाली की रामकृष्ण हरीने करायचंय, मग रूप पाहता लोचनी करायचंय, मग जय जय रामकृष्ण करायचंय, मग अभंग घ्यायचंय, मग विठोबा रुक्माई घ्यायचंय. हे सगळी जी पंचपदीची सिक्वेन्स असते ना ती सुरुवातीला ना मला 3-4 वेळा ना घोकावी लागायची. पण आता म्हणजे माझं नाही, प्रत्येकाचंच असं होतं. काही नाही, असं विचारही करावा लागत नाही, डायरेक्ट जाऊन उभं राहायचं. कीर्तन म्हणलं, वीणा हातात आली की सुरुवातच होते. मग तिथे कुठेही इंद्रियांना किंवा बुद्धीला विचार करावा लागत नाही की आता मला रूप पाहता लोचनी हे गायचंय. कुठेच विचार करावा लागत नाही. का? कारण इंद्रियांना वळण पडलेलं आहे. ते इंद्रियांना तसं वळण पडलं म्हणून इंद्रिय ते काम करायला सुरुवात करतात. आपण 8व्या अध्यायामध्ये आहोत आणि गेल्या सेशनचा आपण जो शेवट केला होता तो याच नोटवरती केला होता की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जेव्हा तू कलेवराचा त्याग करशील तेव्हा तुला माझं स्मरण येणं गरजेचं आहे. या अध्यायामध्ये याची सुरुवात आपण अशी केली होती की जो आधी यज्ञ आहे तो या सगळ्यांचा करता धरता आहे, तो या सगळ्यांचं अधिष्ठान आहे. कोणाचं? आदिभूताचं, अध्यात्माचं अधिष्ठान कोण आहे? आदि यज्ञ, जो आतमध्ये आपल्यामध्ये बसलेला आहे तो या सगळ्याचं अधिष्ठान आहे. तर तुला या प्रत्येक वेळेस प्रत्येक कर्म करताना या गोष्टीचं भान असू दे की तू हे करत नाहीयेस. तू हे करत नाहीस म्हणजे तुझ्याच प्रारब्धातलं आहे, तुझ्याच संचितातलं आहे. पण हे सगळं करताना अधिष्ठान मात्र कोणाचं आहे? आदि यज्ञाचं आहे. मूळ कर्म कोणी करून ठेवलेलं आहे? भगवंत ब्रह्माने करून ठेवलेलं आहे मूळ कर्म. मूळचा कवी कोण आहे? भगवंत मूळचा कवी आहे. आणि हे जे कर्म करतो आहेस तू म्हणजे काय? घर घेणं, हे करणं, ते करणं, दिस इज नथिंग बट इकडची वस्तू उचलून तिकडे ठेवणं, तिकडची वस्तू उचलून इकडे ठेवणं. आधी घराचा मालक होता पाटील साहेब, आता घराचे मालक झालेत भोसले साहेब. घराला काही फरक पडलाय का? आधी पाटील होता, आता भोसले होता. त्याच्यामध्ये कोणीही जाऊन राहिलं तरी त्याला फरक पडणार नाहीये. हे सगळं आपण आपल्या मर्जीसाठी केलेलं आहे. पाटील मानतोय की भोसलेने मला घर दिलं, भोसले मानतोय की आता ह्या घरावरती माझा अधिकार नाहीये. हे सगळं आपलं आपणच समजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कुठेही भगवंताचं जरी हस्तक्षेप नसला तरी कुठून निर्माण झालं घर? कुठून निर्माण झालं? पंचमहाभूतापासून. ते आपण थोडी निर्माण केले, आपण त्याचा फक्त बांधण्याचं काम केलंय. आहे का कोणामध्ये ताकद इथे माती निर्माण करण्याची? आहे का कोणामध्ये ताकद? आहे का कोणामध्ये ताकद इथे अन्न निर्माण करण्याची? लोक म्हणतात एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप पुढे जाणार आहे, खूप पुढे जाणार आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीही आपल्या क्रिएटिव्हिटीला रिप्लेस करू शकणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीही शेती करू शकणार नाही, कधीच शेती करू शकणार नाही. शेतीला लागणारी अवजार त्याला कंट्रोल करण्याचं काम तुम्ही एखाद्या वेळेस मेकॅनिकली त्याला कंट्रोल देऊ शकाल की आता हे बटन दाब, मग बटन दाब. पण शेतीमध्ये जे बी आतमध्ये जाते ते आतमध्ये गेल्यानंतर रुजून ते उगवण्याचं काम कधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकणार नाहीये. त्यामुळे आदि यज्ञ या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. आणि होतं काय? आयुष्यभर आपण असे जसे जगत असतो तसेच संस्कार आपल्या मनावरती होत असतात, तसेच संस्कार आपल्या बुद्धीमध्ये ठसत असतात. ज्याप्रमाणे ही मुलगी भिकारी होती, तिच्यातला तो भिकारीपणा, तिच्यातला तो दरिद्रीपणा काही केला जात नव्हता. भले ती मोठ्या श्रीमंतीत गेली, आता ती संपत्तीमध्ये लोळते, तरी तिच्यातला तो गुण जात नव्हता, कारण तिच्या बुद्धीमध्ये तो संस्कार ठसलेला होता. अगदी त्याप्रमाणे आठवा, आपण जरी आता माळ घातली असली, आपण जरी आता भगवंताच्या कार्याला लागलो असू, तरी आपल्या मुखामध्ये काहीतरी शब्द असतात ज्यांना आपण शिव्या म्हणतो. त्या जातात का? नाही ना जात. आपण म्हणतो आता आम्ही शिव्या अजिबात नाही ताई, आता मी परमार्थाच्या मार्गाला लागलोय, मी कोणाला वाईट बोलत नाही, मी काही करत नाही. तरी सुद्धा लक्ष्मण दादा ड्राईव्ह करत असताना कोणीतरी आपल्याला कट मारून बाजूने गेला की पटकन शिवी बाहेर येते की नाही? मग ती शिवीची आपण काय सराव केलेला असतो का? नाही. ती शिवी आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या बुद्धीच्या संस्कारामध्ये, बुद्धीमध्ये कन्फर्म बसलेली असते. बुद्धीमध्ये एकदा ती गोष्ट कन्फर्म बसली की ती कधी ना कधीतरी उगवण्याचं कार्य करतच असते. आणि इथे नामस्मरण रोल प्ले करतं. इथे लक्षात घ्या, जो विज्ञानाचा प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. ऊर्जा उत्पन्न करता येत नाही सुखदेव दादा, आणि ऊर्जा समाप्तही करता येत नाही. ऊर्जा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये नेता येते. एकदा का बी जमिनीवरती पडलं की एकतर ते उगवतं, नाहीतर त्या बीचं विघटन होतं, तिथल्या जीवाणूंनी विघटन होतं, आणि ते विघटन झाल्यानंतर पुन्हा ती बी माती बनते आणि माती स्वरूपाने ती एनर्जी कार्यान्वित व्हायला लागते. येतंय का लक्षात? कुठेही एक
एक भावना लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे करताय, आपण जे हाताने करतोय, आपण जे मनाने करतोय, आपण जे मुखाने बोलतोय, यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला असं वाटेल की ही गेली, आता मी बोलून टाकली, संपला विषय, नाही, विषय संपला नाही. आपण ती एनर्जी दिलेली आहे, ती एनर्जी डिस्ट्रॉय होणार नाहीये, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये परावर्तित होणार आहे. तुम्हाला वाटेल ह्याला शिवी घातली आणि कट मारला, शिवी घातली, एनर्जी परावर्तित होणार आहे. एकतर तो निराश होणार आहे, एकतर त्याला राग येणार आहे आणि त्याच्यामधून ती एनर्जी तिथे कार्यान्वित झाली, त्याला राग आला, तो पुढे पुढे चैन सुरू झाली, नाहीतर तो तुमच्याकडे परत भांडायला येईल, काहीतरी एक होईल. पण ती एनर्जी तिथे संपत नाही, एनर्जी चालू राहते, चालू राहते, चालू राहते. अगदी त्याप्रमाणे आपल्याही नकळत आपल्या आजूबाजूने जे काही संस्कार आपल्यावरती पडलेत, कानावाटे, डोळ्याद्वारे जे काही संस्कार पडलेत ना, कुठेच वाया जात नाहीत, ते आतमध्ये असतात. मग नामस्मरण काय करतं? ही जी एनर्जी आहे, ही जी एनर्जी प्रवाहित होते ना, नामस्मरण त्याला योग्य रीतीने प्रवाहित करतं. जरी ती शिवी असली, जरी एखाद्याने अपमान केलेला असला, जरी आपल्याबरोबर काही वाईट घडलेलं असलं, तरी त्या गोष्टीचं रूपांतरण काहीतरी घाण गोष्टीमध्ये होत नाही. तर ज्याप्रमाणे बी जमिनीवरती पडल्यानंतर तिचा सगळ्यात मोठा सदुपयोग काय असू शकतो? ज्योतिताई, उज्ज्वलाताई, सगळ्यात मोठा सदुपयोग त्या बीने पुन्हा उगवणं, त्याच्यापासून एखादा वृक्ष निर्माण होणं, त्याच्यापासून एखादं रोपटं निर्माण होणं, हे त्याचं सगळ्यात मोठी चांगली गती आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या बरोबर जे आजूबाजूला आपले आहे त्याची सगळ्यात चांगली गती कुठे असणार आहे? जेव्हा आपल्या हातून त्याचं चांगल्या कर्माच्या रीतीने रूपांतरण होईल. आणि ते कसं शक्य आहे? चांगल्या गोष्टींचं चांगलं रूपांतरण होणं सहज शक्य आहे. नीलमताईंचं गीता सेशनला आपण बसलो, चांगलं ऐकलं, तर त्याच्याने चांगलं कर्म उत्पन्न होणं सोपं आहे. पण कोणीतरी आपला अपमान केला, कोणीतरी आपल्याला वाईट बोललं, आपण एखाद्या ठिकाणी जर काहीतरी अभंग गाण्याचा प्रयत्न केला, पण गात असताना लोकांनी चुकाच बघितल्या, किंवा अभंग गाता गाता आपण अडखळलो, लोक काही नाही बोलली, पण मनामध्ये एक क्लेश उत्पन्न झाला. एक इगो असतो आपल्या मनामध्ये, असतोच, इगो आहे म्हणूनच माणूस जिवंत आहे, तो असतोच. आणि तो जर त्या ठेचकळला तर काय होतं? आतमध्ये सगळ्या सुरकुत्या पडतात. मग काय होतं? मी कधी बोलणारच नाही, ही लोकच मूर्ख आहेत, ह्यांना काही कळतच नाही, हा अभंगच असला आहे, आपण या परमार्थाच्या वाटेला जाऊच नाही, ही वारकरी लोकच असली आहेत. चुकी झाली कोणाकडून? आपल्याकडून. पण त्याचं रूपांतरण वाईट विचारांमध्ये आपणच केलं. म्हणजे त्याचं जे प्रोसेसिंग आहे आपण अयोग्य रीतीने केलं. हेच जर आपण नामस्मरणाची जोड धरली असती, तर नामस्मरण काय करतं? आपल्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या गोष्टींना, मग तुम्ही काहीही आतमध्ये घाला, म्हणजे ते कसं की नाही, ते रिसायकल करणारी एखादी मशीन, तुम्ही त्याच्यामध्ये काहीही घाला, त्यातून जे बाहेर भुगा पडतो त्या भुग्याचं तुम्ही काहीतरी चांगलं बनवू शकता. अगदी त्याप्रमाणे नामस्मरण काय करतं? नामस्मरण ही अशी मशीन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काहीही घाला, तमस घाला, तुम्ही रजस घाला, तर ते त्याचं रूपांतरण सत्वामध्येच करतं, सत्वगुणामध्येच करतं. आणि मग सत्वगुण आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करतं. माझा अभंग चुकला का? 4 माणसांना आपण बोलू, थोडासा अभंग चुकला ना हो, थोडी अडखळली ना हो मी, तुम्ही कसं करता बरं सांगा मला? दिस इज अ राईट वे. तुम्ही कसं करता? अच्छा, तुम्ही नेक्स्ट टाइम केला ना की मी तुमच्या मागून गाईन मी, मग त्याच्यानंतर मी पुन्हा प्रयत्न करेन, अजून 2 महिन्यांनी मी पुन्हा प्रयत्न करीन. हा सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणजे नामस्मरण आपल्यातल्या संस्कारांना परावर्तित करतं, ते म्हणजे नामस्मरण. इथे भगवंत म्हणतोय की तुझ्या बुद्धीमध्ये अनेको संस्कार असे लपून पडलेले आहेत. मग ते सगळे संस्कार कधी ना कधीतरी बाहेर पडतात. म्हणून मरत असताना तुला वाटेल की माझी 60 ओलांडल्यानंतर मी अध्यात्माकडे वळेन, पण 60 ओलांडल्यानंतर तू अध्यात्माकडे जरी वळलास तरी 60 वर्षापर्यंत, पहिल्या 60 वर्षांपर्यंत तुझ्या बुद्धीत जो संस्कार उमटलेला आहे तो कधी ना कधीतरी बाहेर पडणार. असे लोक भेटलेले आहेत मला. दूरची गोष्ट नाही, इथलेच आहेत एक महाराज, खूप उत्कृष्ट महाराज आहेत, छान कीर्तन करतात, खूप आहेत, त्यांचं वय पण भरपूर आहे, त्यांची ख्याती पण भरपूर आहेत. पण ते त्यांच्या गुरूंबद्दल नेहमी सांगायचे मला की ताई, म्हणजे सांगतात, अजूनही ते भेटतात मला, ते मला सांगतात की ताई सगळं ठीक झालं, पण माझ्या गुरुदेवांची एकच चुकी झाली. मरत असताना ना, म्हणजे ज्यावेळेस अंतकाळ जवळ होता ना, त्यांचे गुरु, म्हणजे हे गुरुवरी आहेत, ह्या गुरुवर्यांचे गुरु, म्हणजे ते किती महान असतील, पण जेव्हा मृत्यू जवळ होता ना, त्यावेळेस त्यांनी काय करावं? त्यांची इच्छा अंड खाण्याकडे झाली, अंड खाण्याकडे त्यांची इच्छा झाली. आणि मरत असताना शेवटचं भोजन त्या माणसाने अंड्याचं केलं. गुरुवर्य माळकरी
म्हणजे कधीचा तो संस्कार, म्हणजे ह्याच्यात त्यांची निंदा किंवा काही नाहीये, ते कर्म त्यांचं त्यांनाच बहाल झालंय, आपल्याला आपला त्याच्याशी काही संबंध नाहीये. लोकांनी ज्यांनी निंदा केली त्यांची निंदा त्यांना लागली, त्या निंदेचं पाप त्यांचं त्यांना लागलं, तो गोष्ट वेगळी आहे, तो मुद्दा वेगळा आहे. पण ह्या व्यक्तीच्या मनामधले संस्कार, कधीतरी तो वास घेतला होता, कधीतरी ती गोष्ट पाहिली होती कोणाला तरी खाताना, किंवा कधीतरी त्यांनी त्याचं ग्रहण केलं असेल, मग ते अजूनही होतं एवढ्या वर्षाच्या कीर्तनाच्या सेवेनंतर, नामस्मरणाच्या सेवेनंतर, तेव्हाही ते होतं. म्हणून भाविक हो, हा खेळ सोपा समजू नका की आता आम्ही सेशन ऐकायला सुरुवात केली किंवा आता मी कीर्तनकार झाले, आता मी प्रवचनकार झाले म्हणजे विषय संपला नाही. विषय संपला नाही, विषय कधीच संपत नाही. ते कधीच ना कधीच बीज आतमध्ये जे असतं ते असं उफाळून वर येतं. मग त्यासाठी उपाय काय आहे? नामस्मरण हा एकमेव उपाय आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर नामस्मरणासाठी पुढची गोष्ट काय लागते तर आजच्या श्लोकांमध्ये आपण ते बघणार आहोत. पुढची गोष्ट काय लागते, काय महत्वाचं आहे, सगळ्यात काय महत्वाचं आहे ते आपण आजच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या सेशनमधून एक गोष्ट लक्षात ठेवा. यशोदा काकी, त्याच्यानंतर शोभनाताई, सगळ्यांनी लक्षात ठेवा एक गोष्ट, आपण जे काही बोलतोय, आपण जे काही ऐकतोय त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतोय. मग आपण एखादी शॉर्टकट घालून गेलेली मुलगी जरी पाहिली तरी त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतोय. तेवढ्यापुरते विचार नसतात, तो आतमध्ये कुठेतरी रुजतो, मीही कधीतरी घालावा. मग कधी ना कधी त्याला जर तशी संगत मिळाली, तद्रूप संगत जर मिळाली तर आपण ते पूर्ण करून टाकतो. त्याच्यानंतर ज्या लहरी सुरू होतात मग त्या लहरी थांबत नाहीत. अत्यंत महत्वाचा विषय आहे, साधी सोपी गोष्ट नाहीच आहे. अजामेळा वेडा नव्हता, जो एखादं घाणेरडं चित्र बघून तो पुन्हा संसारात आला आणि त्यांनी पुन्हा सगळं ते संसार सुरू केला आणि मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि नारायण बोलून मुक्त झाला, असं नव्हतं. तो नारायण नावाचा संस्कार सुद्धा त्याच्या अंतःकरणावरती प्रतिबिंबित झाला होता आणि मरताना मुलाच्या रूपाने तो नारायण नावाचा संस्कार बाहेर आला होता. म्हणजे नेहमी वाईटच संस्कार बाहेर येतील असे नाही, कधी कधी चांगलेही संस्कार बाहेर येतात, पण त्यासाठी भगवंताची कृपा लागते, ती अत्यंत महत्वाची आहे. मी स्क्रीन शेअर करत नाही, आपण आजचा आपले श्लोक शेअर केलेले आहेत ग्रुपवरती. आपण आपल्या श्लोकाकडे वळूया. त्याच्यापूर्वी ना, श्लोकाकडे वळण्यापूर्वी काय झालं होतं, आता आपण 8व्या अध्यायातला 8वा श्लोक सुरू करतोय ना. एक दिवस गोंदवलेकर महाराजांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली होती, प्रवचनातून भेटण्यासाठी व्यक्ती आलेली. प्रवचन ऐकल्यानंतर गोंदवलेकर महाराजांना त्या व्यक्तीने विचारलं की महाराज, तुम्ही म्हणताय नामस्मरण करावं, नामस्मरण करावं, पण नामस्मरण करण्यासाठी भगवंताची आठवण यायला पाहिजे ना. आम्ही संसारामध्ये एवढे गर्क असतो की भगवंताची आठवण आम्हाला येता येणार नाही, मग कसं नामस्मरण करायचं, भगवंताची आठवण कशी काढावी. त्यावरती गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे की जसं भगवान श्रीकृष्णाने 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात सांगितली ना, तशी आठवण आपण भगवंताची काढावी. म्हणजे संपूर्ण गीतेमध्ये भगवंताची आठवण काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्याचं गिमिक, त्याचं तंत्र या 8व्या श्लोकामध्ये आहे. म्हणून 8वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यांनी छान बोला आणि तो पाठ झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तो पाठ झाला पाहिजे 8वा श्लोक. येस, श्लोक क्रमांक 8. आणि झालं तर पाठ करून घ्या. ज्यांना पुढे जाऊन बोलायचं आहे, कीर्तन करायचं आहे, प्रवचन करायचं आहे, त्या सगळ्यांनी हा श्लोक ना पाठ करून घ्या. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, नान अन्य गामिना, नान न खातो तो नान नाही बरं का, नाहीतर हॉटेलमधलं नान आठवायचं आपल्याला. नान न हलंत न, नान अन्य गामिना परमं पुरुषं दिव्यै याती पार्थानुचिंतयन. ठीक आहे, अत्यंत सोपा श्लोक आहे. आधी बोलूया आणि याचं आपण पटकन चिंतन करूया या श्लोकावरती. खूप सुंदर श्लोक आहे, माझा फेवरेट श्लोक आहे लहानपणापासूनचा. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. बोला. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिंतयन्. परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिंतयन्. व्हेरी गुड शोभनाताई, खूप खूप प्रोग्रेस आहे, खूप छान. याचा अर्थ असा आहे की हे पार्था,
अभ्यासामुळे अभ्यास विषयांपासून मन प्रवृत्त करणे, स्थिर झालेल्या अभ्यासाचा अर्थ त्यांनी दिलाय विषयांपासून मन प्रवृत्त करणे. आपण बघणार आहोत. स्थिर झालेल्या, हे पार्था, अभ्यासामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने, अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने, आता सुद्धा आपलं चित्त भरकटलेलं आहे, ठीक आहे, अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याचा अर्थ बघा, या इकडे आता सगळ्यांनी. अभ्यास म्हणजे काय? भगवंत म्हणतोय की आता काय करायचंय तुला, तुझ्या बुद्धीवरती संस्कार कोणाचा झाला पाहिजे? माझ्या स्मरणाचा, भगवंताच्या स्मरणाचा संस्कार झाला पाहिजे. ठीक आहे, मग काय होईल? शेवटच्या क्षणी, अंतकालामर्ती, अंतकाळी जेव्हा तू कलेवराचा त्याग करशील त्यावेळेस तुला आठवण आणून देण्याचं कार्य माझं. कधी कधी असं होईल की मरत असताना तुझ्यावरती वेगळा प्रसंग आला असेल तरी सुद्धा तुला माझं स्मरण आणून देण्याचं कार्य माझं, ती जबाबदारी माझी, असं भगवंत म्हणतोय. हा शेवटचा क्षण आपल्याला साधायचा आहे. कधी येईल माहित नाही बरं का, सुखदेव दादा, उज्ज्वला ताई, कधी येईल माहित नाही, आत्ता सुद्धा येईल. नो गॅरंटी, देर इज नो गॅरंटी. आत्ता येईल, नंतर येईल, आपल्याला माहिती नाही. तर तो क्षण साधायचा आहे. मग त्या क्षणासाठी भगवंत सांगतोय की करायचंय काय? भगवंत सांगतोय, उपाय देतोय, करायचंय काय? अभ्यास करायचंय. अरे देवा ताई, आयुष्यभर अभ्यास केला असता तर आम्ही आता असे असतो का? कसला अभ्यास म्हणताय तुम्ही? आम्ही गभवनाचा अभ्यास, बेच्या पाड्यांचा अभ्यास, तो आम्ही जरा तरी आम्ही थोडासा केला तर एवढं नुकसान झालंय. जर चांगला केला असता तर आम्ही सगळे इंजिनियर, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे सगळं असतो ना आम्ही ताई, बरोबर आहे की नाही? पण हा कोणता भगवंत अभ्यास म्हणतोय नीट ऐका. ज्या वेळेस मी PhD करत होते ना, म्हणजे हे सगळं आधीच सगळं लोन माझ्या आयुष्यामध्ये आहे, त्यावेळेस मला नेहमी वाटायचं, हे PhDचा ना अभ्यास करण्यापेक्षा भगवंत जो अभ्यास सांगतोय ना तो अभ्यास करायला सोपं आहे, असं मला नेहमी वाटायचं. पण एकदा का संसारात पडले, म्हणजे लग्नानंतर मुलं म्हणजे खरा संसार, एकदा का संसारात पडले त्यावेळेस असं वाटलं, देवा मी परत एकदा डॉक्टरेट डिग्री घेईन, तो अभ्यास परवडला, पण तुझा अभ्यास होईना बाबा, खरंच होईना. काही ना काहीतरी गोष्ट कोणीतरी करतं आणि माझ्या तोंडातून निघतं, मूर्ख कुठला, निघालं नाही पाहिजे. 4 बायका तिथे, 4 म्हणजे ऑफिस मधल्या कलिग्स तिथे उभे असतात आणि तिथे जाऊन मी उभी राहते, तेवढ्यात त्या बोलत असतात, हा आहे ना, हा मॅनेजर मूर्ख आहे, त्याला कळतच नाही, असं नाही तसं नाही. साधीच गोष्ट आहे पण ती निंदा होत असते, कळतंय का? ती निंदा होत असते. जाईल तिकडे माझ्या तोंडातून काही ना काहीतरी वाईट निघतंय, जाईल तिकडे माझ्या कानावरती काही ना काहीतरी वाईट पडतं आहे, सतत ह्या गोष्टी घडतायत. देवा मी कसं राहू, ह्याच्यापासून मी परायुक्त कसं राहू, ह्याच्यापासून मी दूर कसं राहू? हा अभ्यास कितीतरी अवघड आहे. कसला अभ्यास करायचा आहे? न अन्यगामिना, न अन्यगामिना, अन्यत्र कुठेही जायचं नाहीये. म्हणजे मी आता जे बोलली ना, एखाद्याची निंदा, काहीतरी वाईट बोलणं, काहीतरी प्रलोभन देणारी गोष्ट, मग ती पैठणी का असेना, प्रलोभन देणारी गोष्ट, किंवा मग ती पांढरी साडी का असेना, कधी बाई एकदाची नेसते, कधी बाई काहीतरी करते कीर्तन बिर्तन, ते का असेना प्रलोभन, किंवा मी सगळे ग्रंथ शोभनात लिहूनच का काढेना, कुठलं का प्रलोभन. करताय ते चांगलंच आहे, पण त्याचा हव्यास नको, त्याचा अट्टहास नको, ही सगळी प्रलोभनच आहेत. ही सगळी बाजूला सारून मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचे. अभ्यास करण्याचा साधा अर्थ काय आहे? एखादी गोष्ट सतत करणे, बरोबर आहे? आपण अर्थ बघूया. पहिला अर्थ सतत करणे, सराव करणे. आपण मुलांना काय म्हणतो? अभ्यास करा, अभ्यास करा. का अभ्यास करा? गणितातलं a² + b² = a² + 2ab + b², हे एक सूत्र आहे. हा, आणि हे बरोबर आहे, हे चुकीचं नाहीये बरं का, हे सूत्र आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस, एम आय ऑडिबल? ओके. तर हे सूत्र जे आहे गणितातलं, हे सूत्र पाठ केल्यानंतर, हे सूत्र आयुष्यभर पाठ केल्यानंतर, आयुष्यभर म्हणण्यापेक्षा वर्षभर पाठ केल्यानंतर मग त्याला कधीतरी परीक्षेच्या वेळेस ते सूत्र आठवेल आणि तो ते गणित सोडवेल. अगदी त्याप्रमाणे एखादी गोष्ट सतत करायची. त्याच्यानंतर दुसरा अर्थ घेऊया आपण. एखादी गोष्ट सतत करून ती सहज झाली पाहिजे. जसं गेल्या वेळेस आपण फोडणीचं गमक बघितलं होतं, फोडणी टाकली, किंवा मी आता जसे श्लोक बोलले, सहज झाली ती गोष्ट, इंद्रियांना सहज झाली. दुसरा अर्थ आहे सहज झाली. आता तिसरा अर्थ अत्यंत महत्वाचा आहे. एखादी गोष्ट सतत करायची आहे किंवा एखादी गोष्टी सहज झाली पाहिजे, त्यासाठी नेमकं काय करायचंय? श्रीकृष्ण काका खूप सुंदर याचं सूत्र देतात. हे सूत्र मी कुठे ऐकलं नाही, पण मला हे सूत्र इतकं पटलं.
ते सांगतात सजातीय प्रवृत्तींचा, सजातीय तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, सजातीय प्रवृत्ती, सजातीय प्रवृत्तींचा अवलंब करणं आणि विजातीय प्रवृत्ती टाकून देणं. काय म्हणतात ते? सजातीय प्रवृत्तींचा अवलंब करणं आणि विजातीय प्रवृत्ती टाकून देणं. याचा अर्थ काय आहे? मला जर सतत अभ्यासामध्ये राहायचं आहे, भगवंताच्या अभ्यासामध्ये मला जर राहायचं आहे, मला जर अंतःकाळी भगवंत आठवला पाहिजे अशी जर प्रोव्हिजन करायची आहे, तर सजातीय प्रवृत्तींचा अवलंब मला केला पाहिजे. म्हणजे सजातीय प्रवृत्ती हा गोष्ट जरा बाजूला मी ठेवते, सजातीय गोष्टी, सोप्प करून सांगते, सजातीय गोष्टींचा संग मला केला पाहिजे आणि विजातीय गोष्टी मला टाकून दिल्या पाहिजेत. याचा अर्थ काय आहे? ज्या क्षणी मला मृदुंग दिसतो, ज्या क्षणी मला लक्ष्मणदादा मृदुंग दिसतो, मला कसली आठवण येते? तमाशाची नाही ना. मला कसली आठवण येते? कीर्तनाची. मला कसली आठवण येते? भजनाची. कोणाला येईल का चुकूनही पिक्चरची आठवण येईल? कोणाला चुकूनही? एखाद्याला शिवी तरी आठवेल का हो एखादी? ज्याला मृदुंग दिसतो, टाळ दिसतो, त्याला नेमकं तुकाराम महाराजांची आठवण येते, त्याला नेमकी ज्ञानेश्वर माऊलींची आठवण येते. का बरं? कारण मृदुंग, टाळ ही सजातीय गोष्टी आहे. कोणाशी सजातीय गोष्टी आहे? अध्यात्माशी सजातीय गोष्टी आहे. जी गोष्ट मला करायची आहे, जी सात्विक गोष्ट मला करायची आहे, त्याच्याशी ही गोष्ट सजातीय आहे. मग सजातीय गोष्टींचा मी संग धरायचा आणि विजातीय गोष्टी टाकून द्यायच्या. भरपूर गप्पा मारणारी मैत्रीण दिसली की दुसऱ्या वाटेने निघून जायचं. नाहीतर मारते गप्पा, जरा टाइमपासच करून घेते ना, लय कंटाळा आला होता, बघूया ना काय बोलते, हिचं काय झालं तिचं काय झालं, जरा बघतेच ना मी. कळलं तुम्हाला? विजातीय गोष्टींचा संग टाकून द्यायचा आहे. मी तुम्हाला एक नेहमी गोष्ट बोलत असते की तुम्ही चांगले चित्रपट बघा, हरकत नाही, चांगल्या गोष्टी घाला, हरकत नाही, चांगल्या गोष्टी खा, हरकत नाही, पण त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे अलर्ट आहे. ह्या सगळ्या विजातीय गोष्टी आहेत. कुठल्या पिक्चरामध्ये कीर्तन सांगतात का हो? कुठल्या सिनेमामध्ये? धुरंधर वगैरे बघितलं असेल तर कुठे कीर्तन बिर्तन सांगतात का? नाही ना. काही ना काहीतरी घाणेरडच दाखवलेलं असतं. या सगळ्या विजाती. घाणेरडं म्हणजे काय हो? घाणेरडं का म्हणायचं? का म्हणायचं घाणेरडं? आपल्याला आपल्या रोजच्या तत्वापासून ते दूर नेतं. कामापासून नाही म्हणत आहे मी बरं का. आपल्या अंतःकरणाची. G3 सेशन ऐकलं, अतिशय छान वाटलं. मन कसं पवित्र झालंय, शांत झालंय. पवित्र सोडून द्या, शांत झालंय. आता मनातल्या लहरी सगळ्या थांबलेल्या आहेत. सगळं छान वाटतंय. आपल्याला असं वाटतं आता कोणाशी बोलूही नाही. असं होतं ना, प्रत्येक वेळेस होतं. हा माझा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस कीर्तन झाल्यानंतर तो 2 दिवस असा कैप चढलेला असतो ना, असा की मग थांबायला नको. त्याच्यानंतर जर कंटिन्युअस कीर्तन असतील ना, तर महिनाभर तो कैफ जात नाही. हा जो कैफ चढलेला आहे ना, त्या कैफामध्ये काही ना काहीतरी अडथळा येतो. आपण बाहेर फिरायलाच जातो, एखाद्या लग्नालाच जातो, कोणतरी भेटतच, घरी पाहुणाच चुकीचा येतो, काही ना काहीतरी बाहेर हॉटेलिंग करायलाच जातो, हॉटेल रोज सात्विक भोजन खातोय आणि तेवढ्यात बाहेरचा पनीर टिक्का. चुकीचं, विजातीय गोष्ट, विजातीय गोष्ट. ज्याने आपल्या जिभेच्या चवीला भरपूर प्रोत्साहन दिलं, हे नाही ते खा, ते नाही ते खा, काय झालं? मन अशांत झालं. विजातीय गोष्ट. आपल्याला सवय झालेली असते की एक झालं की एक. म्हणजे मुलांना पण आपण सांगतो, आता खेळून आलास, आता अभ्यास कर, अभ्यास झाला की थोडा वेळ टीव्ही बघ, टीव्ही झाला की थोडं फिरायला जा. एक गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट. आपल्याला विजातीय गोष्टी करण्याची सवय असते. पण भगवंत म्हणतोय विजातीय या गोष्टी संसारातल्या झाल्या, पण अंतःकरणावरती उमटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सजातीय असू दे. एकदा का सजातीय गोष्टींचा तू संग धरलास तर सजातीय प्रवृत्ती मनामध्ये उत्पन्न होतील. मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती, टाळ बघितला, मृदुंग बघितला, मनामध्ये एखादा अभंग घोळला जाणार आहे, एखाद्या अभंगाचं स्मरण येणार आहे. प्रवृत्ती कुठली आहे? काहीतरी चांगलं करावं. आज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या लिहून काढाव्या, आज ज्ञानेश्वरी वाचावी, आज हरिपाठ बोलावा. बघा, इच्छा उत्पन्न होते, ही प्रवृत्ती उत्पन्न होते मनामध्ये काहीतरी चांगलं करण्याची. आणि विजातीय गोष्टी बघितली, आज धुरंधर बघितला, उद्या कुठला पिक्चर बघायला जाऊ, परवा कुठलं नाटक बघायला जाऊ. ज्या गोष्टीला आपण खत पाणी घालणार आहोत, जी गोष्ट करून करून त्या गोष्टीला आपण खत पाणी घालणार आहोत, तीच गोष्ट वाढणार आहे. भगवंत इथे सांगतोय की तू सजातीय, बघा लिहून घ्या, सजातीय गोष्टींचा संग बाण करा. सजातीय प्रवृत्ती उत्पन्न होणं, सजातीय प्रवृत्ती उत्पन्न होणं. आणि एकदा का सजातीय प्रवृत्ती उत्पन्न झाल्या की पुढे बाण करा, सजातीय प्रचितीचा अनुभव.
सजातीय प्रचितीचा अनुभव. सजातीय प्रचितीचा अनुभव खूप सुंदर आहे. त्याच्या खाली लिहा विजातीय गोष्टींचा संग, विजातीय प्रवृत्ती उत्पन्न होणे, आणि पुढे बाण करून लिहा विजातीय प्रतीतीचा अनुभव. प्रतीती लहानपणापासून मी ऐकलेला शब्द, आपण सगळ्यांनी ऐकलेला, स्पेशली आदरणीय परमपूज्य सातारकर महाराजांच्या मुखातून ऐकलेला शब्द. महाराज सतत बोलायचे भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं भजन. यातून उत्पन्न काय झालं पाहिजे? प्रतीती, भगवंताची प्रतीती आली पाहिजे. अनुभवाच्या पलीकडची गोष्ट आहे बघा बरं का, प्रतीती, भगवंताची प्रतीती. सजातीय गोष्टी. एकदा गोंदवलेकर महाराजांना एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही सतत म्हणता की संतांचा संग करा, संतांची चरित्र बघा, संतांचं असं करा, संतांचं तसं करा, संतांचं चरित्र गा, संतांचे अभंग वाचा, कशासाठी बरं हे, कशासाठी हे सगळं असतं? त्यावरती गोंदवलेकर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. गोंदवलेकर महाराज म्हणले की जेव्हा तुम्ही लग्नाला जाता ना, लग्नाला एखाद्या मुलीच्या लग्नाला जाता तुम्ही, त्यावेळेस तुमच्याबरोबर एखादी उपवर कन्या असेल, एखादी वयात आलेली मुलगी असेल, ती जेव्हा लग्नाला जाते आणि तुम्ही जेव्हा लग्नाला जाता याच्यामध्ये फरक आहे. आपण लग्न लांबून अटेंड करतो, पण ती जी उपवर झालेली कन्या असते ना, तिचं लग्नामधले हावभाव वेगळे असतात, तिच्या मनामधल्या लहरी वेगळ्या असतात, तिच्या मनामधल्या वृत्ती वेगळ्या असतात. कारण तो लग्न सोहळा बघून तिच्या मनामध्ये त्या लग्न सोहळ्याचा संग तिला झाल्यानंतर तिच्या अंतःकरणामधली प्रवृत्ती काय होते? असा सोहळा माझ्याबरोबर कधी होईल? बरोबर आहे की नाही? असा सोहळा माझ्याबरोबर कधी होईल? अगदी त्याप्रमाणे जेव्हा आपण सामान्य संसारिक जीव संतांबद्दल वाचतो, स्पेशली त्यांच्या चरित्राबद्दल अभ्यास करतो, तेव्हा चरित्राचा अभ्यास करत असताना की या संताला अशी प्रचिती आली, या संताला असा अनुभव आला, या संताला भगवंत असा सहाय्यभूत झाला, असा चमत्कार घडला, मग या संत एवढा शांत होता, लोक त्यांना एवढी मानायची. सुरुवातीला आपल्याला भुरळच पाडली जाते, पण ती भुरळ सुद्धा महत्वाची आहे, कारण तो संतांचा सजातीय गोष्टीचा संघ आहे. ती प्रवृत्ती सजातीय आहे, ती प्रवृत्ती सात्विक आहे, आणि त्यातून उत्पन्न होणारी प्रचिती काय आहे? असा अनुभव मलाही आला पाहिजे. ज्याप्रमाणे त्या कन्येला वाटतं असं लग्न माझंही झालं पाहिजे, अगदी त्याप्रमाणे आपल्यालाही वाटायला लागतं की असा सुख सोहळा, असा स्वर्ग सोहळा माझ्याही आयुष्यात आला पाहिजे. मला सांगा, कोणाला नाही वाटणार? तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचा ज्यावेळेस सोहळा असतो, आपल्या प्रत्येकाला वाटतं की भगवंता तुझं असं वाटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला वेगळं वाटत असेल तर आपण करेक्शन करून घ्या, असं वाटलं पाहिजे मनामध्ये की भगवंता तू विमानाने न्यायला तुकाराम महाराजांकडे आलास, विमानाने न्यायला आलास, मला विमान जाऊ दे रे, मला साधी होडी आणलीस तरी चालेल, मला तू नुसताच आलास तरी चालेल, पण असं कुठेतरी मनात वाटून जावं की माझ्या समयाला भगवंताने माझ्याकडे यावं. हे वाटणं हे फलित आहे, या सर्व कीर्तन श्रवणाचं हे फलित आहे, ही मुख्य भक्ती आहे. मग ही एकदा भावना उत्पन्न झाली की सगळ्या गोष्टी जागेवर यायला लागतात. हे पहिलं बटन आहे शर्टाचं, मग पुढची बटणं व्यवस्थित लागायला लागतात. समजून घ्या विषय. सजातीय गोष्टींचा संग करायचा आहे. कॉल टू ऍक्शन CTA हा आहे. काय करायचं आहे? सजातीय गोष्टींचा. मग कुठेतरी कीर्तन असेल तर मी ऐकायला जाईन, कुठलं पारायण होत असेल तर मी करायला जाईन. मी जेव्हा जेव्हा कीर्तनाला जाते ना, मला अत्यंत दुःख होतं, किंवा मी कुठेही गेली ना की मला फार असं वाटतं की समोरच्यानी विचारावं ना की आता ताई तुम्ही कुठला ग्रंथ वाचता, तुम्ही हे कसं केलं, तुम्ही ते कसं केलं, ह्या गोष्टी विचाराव्यात ना. आणि हे मी मनापासून बोलते. ते नाही विचारत, ते विचारतात तुम्ही कुठे ऑफिसला जाता, तुमचा जॉब कुठे आहे, मग तुम्हाला पगार किती आहे, मग तुम्हाला मुलं किती आहेत, मग तुमचं घर कुठे आहे, मग 3 BHK 2 BHK काय आहे, हे नका ना विचारू. ह्या विजातीय गोष्टी आहेत. जर कीर्तनाची तुम्ही काही सुरुवात कशी केली, यातून तुम्ही बाहेर कशा पडल्यात, हे प्रश्न विचारले पाहिजेत ना तिथे. म्हणजे मी कोणी महान आहे म्हणून नाही, पण एक अनुभव तुमचं जाणून घेण्याची काय इच्छा आहे याच्यावरून तुमची प्रवृत्ती कळतीये ना. जर संतांच्या जवळ गेली तर मी काय, जर मी काकांना भेटायला गेली तर मी काकांचा बंगला केवढा आहे आणि काकांचं काय केवढं आहे हे नाही पाहिलं पाहिजे, पण मी काकांनी हे सगळं करत असताना काका यातून बाहेर कसे पडले. मग तिथे आलेल्या लोकांना मी विचारलं, काका साधना करायला कुठे जायचे, काका रोज काय करायचे, त्यांची दिनचर्या काय होती, ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. त्यांनी पुस्तकं कुठली वाचलेत, मला त्यांचं पुस्तकांचं कपाट दाखवा. ते कुठली रोजनिशी लिहायचे, मला ती वही दाखवा, मला त्यांचा पेन दाखवा, मला त्यांचं अक्षर दाखवा. ह्या गोष्टी ज्या सजाती आहेत त्या गोष्टी मी बघितल्या पाहिजेत. बुद्धी सूक्ष्मातली असली पाहिजे.
जगामध्ये नाही, अध्यात्मामध्ये सगळं काळं आणि पांढरं नाही मिळणार आहे, ग्रे कलर सुद्धा असणार आहे. ग्रे कलर, त्याच्यात पण शेड्स असणार आहेत लक्ष्मण दादा. आपली बुद्धी इतकी सूक्ष्म असली पाहिजे की आपल्याला ती गोष्ट कळली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. अध्यात्म बाहेरच्या जगतामधचा प्रभाव, आपल्या मनामध्ये काय वृत्ती निर्माण होतात आणि त्यातून आपली प्रवृत्ती कुठल्या दिशेने जाते आणि मग त्यातून आपल्याला शांतीची प्रचिती होते की आपल्यामध्ये गोंधळ उत्पन्न होतो की लालसा, कामवासना, लोभ उत्पन्न होतो, हे आपलं आपण बघणं, ह्यालाच अध्यात्म म्हणतात. इन सिंपल लँग्वेज, इन सिंपल लँग्वेज. मग हे एका ठिकाणी बघून करण्याची, बसून करण्याची गोष्ट नाहीये. रिअल संसारामध्ये मला पोहता येतंय की नाही, मला आलेल्या लाटीवरती असा हात मारता येतोय की नाही, तसा हात मारता येतोय की नाही, कधी मला कळेल? ज्यावेळेस मी पाण्यात पडेल, साध्या पाण्यात नाही, मोठ्या समुद्रात पडेल. ज्यावेळेस मी संसारात पडेन, मुलं बाळ, नवरा, सासू सासरे, नंदा भावजया, धीर सगळे आयुष्यात आहेत, पण ह्यांना हँडल करून ह्या मोठ्या मोठ्या लाटांवर स्वार होऊन मी पलीकडच्या किनाऱ्याला जाईन. मग माझी आणि माझ्या भगवंताची दोघांची कसोटी लागणार आहे. माझ्या भक्तीची कसोटी आणि तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची कसोटी दोन्ही इथे लागणार आहे. हे बघणं महत्वाचं आहे. यासाठी सजातीय गोष्टींचा संघ नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. उगाचच म्हणत नाही संसार करत करत अध्यात्म करणं अवघड आहे. का? कारण संसार विजातीय आहे, संसार विजातीय आहे आणि आपला अंतःकरणातल्या लहरी आपल्याला सजातीय म्हणजे शांत संसार बाहेर नेणारं आहे, आधी भूताकडे नेणारं आहे आणि अध्यात्म आधी यज्ञाकडे नेणारं आहे. लक्षात येतंय का? आपल्याला आधी भूताकडे ना, संसार आधी भूताकडे विजातीय प्रवृत्तीचं आहे, आपल्याला कुठे जायचंय? आधी यज्ञाकडे, सजातीय प्रवृत्तीकडे यायचंय. म्हणजे अभ्यास म्हणजे काय आहे त्याची सुंदर व्याख्या आज आपण पाहिली. सजातीय गोष्टींचा संघ, सजातीय प्रवृत्ती आणि त्याच्यामधून सजातीय प्रचिती, हा एक अभ्यासाचा अर्थ आहे. आणि प्रचिती मधूनच वृत्ती निर्माण होतात. वृत्तीचे ज्या लहरी उत्पन्न होतात ना, ही करायचंय मला, ते करायचंय मला, या वृत्ती कुठून उत्पन्न होत आहेत? आपल्या अनुभवावरून उत्पन्न होत आहेत, आपण दिलेल्या सिग्नलवरून उत्पन्न होत आहेत. आपला हक्क आपल्याकडे आहे. सिरियल बघणं विजातीय प्रवृत्ती, 5-5, 6-6 पेपर समोर घेणं विजातीय प्रवृत्ती. लक्ष्मण दादा चहा पिणं विजातीय प्रवृत्ती. असू द्या, हरकत नाही. हळू काय ताई सगळं सोडायचं, काय नॉनव्हेज पण सोडायचं नाही, पण सगळं चहा पण सोडा होता आमचं तेल भाजी भाकरी सगळं द्या सोडून, असं केलंय कमेंट मला अनेक लोकांनी. हरकत नाही, हरकत नाही, घ्या. पण ते करत असताना प्रवृत्ती सजातीय ठेवा. जो आपण मागे अभंग पाहिला होता, आली उर्मीस आहे तुका म्हणे थोडे आहे. ही उर्मी सहन करायला सुद्धा सजातीय प्रवृत्तींचा संघ ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. मी जेव्हा जेव्हा ना स्वामी माधवनाथांना ऐकते ना, स्वामी माधवनाथ खूप सुंदर सांगायचे. त्यांचं जेव्हा जेव्हा मी प्रवचन ऐकते ना, स्वामी माधवनाथ नेहमी म्हणतात, जेवल्यानंतर चहा पिण्याची प्रवृत्ती झाली, मिसळ खाण्याची प्रवृत्ती झाली, चूक. स्वामी म्हणायचे चूक. दूध प्या. काय पेलाभर दूध पिल्याने चांगलं, मनावरती लहरी उत्पन्न होत नाही, शरीरासाठी चांगलं आहे. काय चहा प्यायचं, असे स्वामी माधवनाथ नेहमी बोलायचे. आणि त्यांचं ऐकून ना मला नेहमी वाटायचं मी सोडलं पाहिजे, मी चहा कॉफी सोडलं पाहिजे. जास्त नाही, 4 दिवस तरी प्यायची बंद होते. कळतंय का तुम्हाला? पण त्या संताचा एवढा प्रभाव असतो ना की आपण निदान तशी प्रवृत्ती तरी उत्पन्न होते की मी हे करायचं, हे मी करावं, हे मी सोडावं. मला सांगा, देगलूरकर महाराजांचं वगैरे आपण असं कीर्तन ऐकलं, एखाद्या अशा महाराजाचं ज्याचं अजूनही संन्यासी लोक आहेत बरं का, त्यांना आपण भेटलो, त्यांचं आचरण, फॉर एक्झाम्पल मी मंदाताईंना भेटले, त्यांचं ते जो पोशाख करण्याची पद्धत, ती जी पांढरी साडी, अतिशय साधी सुती पारदर्शक अशी साधी साडी त्यांनी अशी गुंडाळलेली आणि जस्ट असा पदर घेतलेला, ते छान तेल लावून वेणी घातलेले केस आणि इथे असं ते लावलेलं ते कुंकू, असं बघून ना असं सात्विक भाव. जाऊ दे ना नीलम, कुठे तो सगळ्या मोह ठेवायचा, ह्या रंगाची पाहिजे, त्या सुताची पाहिजे, अशा काठाची पाहिजे आणि अशाच त्याला ते तलम काम असलं पाहिजे आणि अशी एम्ब्रॉयडरी असली पाहिजे. कुठे त्याच्या मागे लागायचं? द्या ना सगळं सोडून. हे सगळं आपोआप सुटत जातं. विजातीय प्रवृत्ती संघ आपोआप सुटत जातो. मग वाटायला लागतं मी असं राहील. मग हळूहळू ती प्रवृत्ती निर्माण होते. कशातून उत्पन्न झाली? सजातीय गोष्टींचा संघ. अभ्यास करायचा आहे, अभ्यास करताना आपण मुलाला म्हणतो ना की याच्या संगतीत जाऊ नको, याच्या संगतीत राहा. ज्याने जो बोर्डात आलाय, मेरिट मध्ये आलाय, त्याच्या संगतीत राहा. जे आपण मुलाला सांगतो ना तेच आता
तेच आपण पण करायचं आहे. जे अध्यात्मात आहेत ना, जे चांगलं काम करतायत त्यांच्या संगतीत राहा, नको तिकडे जाऊ नका. आय होप द मेसेज इज क्लिअर. आपण पुढच्या श्लोकाकडे जाण्याच्या आधी दुसरं चरण बघूया. न अन्य गामिना, दुसऱ्या ठिकाणी जायचं नाहीये. न अन्य गामिना, दुसरीकडे मन भरकटून द्यायचं नाहीये. परमम पुरुषं दिव्य, तो जो परम पुरुष आहे, दिव्य पुरुष आहे, त्याच्या चिंतनामध्ये मन लावायचं आहे. आणि तो आपणच आहोत तशी त्याच्यामध्ये प्रचिती सुद्धा असली पाहिजे. श्लोक क्रमांक 9 कडे येऊया. श्लोक क्रमांक 9, त्याचं ना मी फोड करून वरती लिहिलेलं आहे, तसं जर वाचलं तर सोपं जाईल. आता ह्याच्यामध्ये कोणता छंद आहे, कोणी मला सांगू शकेल पटकन? कोणता छंद आहे? किती अक्षर आहेत? हा अनुष्टुप छंद आहे की त्रिष्टुप छंद आहे? त्रिष्टुप छंद आहे. किती अक्षर असतात त्रिष्टुप छंदामध्ये? आठवलं? 44. व्हेरी गुड. 44 नक्की? व्हेरी गुड. आणि अनुष्टुप छंदामध्ये 32. व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. हा त्रिष्टुप छंद आहे. त्रिष्टुप छंदाला आपण कसं गाणार? कविं पुराणं अनुशासितारं अनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपं आदित्यवर्णं तमस परस्तात्. तो न त्याच्यावरती आलाय, चुकून मी तो खाली नाही घेतलाय. असं ह्याला गायचंय. ठीक आहे, मी पुन्हा एकदा गाऊन दाखवते, आधी बोलून दाखवते. कविम, वच्या वरचा अनुस्वार, असं बोलल्यावरती तुम्हाला जर हायसं वाटेल. कविम पुराणम अनुशासितारम, कविम पुराणम अनुशासितारम. यशोदा काकू बोलण्याचा प्रयत्न करा. कविम पुराणम अनुशासितारम अनोरणीया, अनोरणीयाम समनुस्मरेद्या, अनोरणीयाम समनुस्मरेद्या. दला य आणि पुढे पूर्ण बोलायचं आहे, तो विसर्ग येतो. सर्वस्य, सर्वस्य धातारम, सर्वस्य धातारम चिंत्य रूपम आदित्य वर्णन. नच्या वरचा अनुस्वार न बोलायचा आहे. न नळातला न, हलंत न. का? कारण पुढे त आहे. आदित्य वर्णन तमस परस्तात. सच्या वरचा विसर्ग अर्धा बोलायचा आहे, कारण पुढे प आहे. ठीक आहे, तर माझ्या मागून एक एक चरण बोला. छान गायचंय, मजा घ्यायची असते. आवाज आपला कसा का असे ना, दुसऱ्यांना ऐकायचंय. ऐकायचं तर ऐका, नाही तर निघा, असं करायचं आणि आपलं आपण छान गायचं. कविं पुराणं अनुशासितारं अनोरणीयां समनुस्मरेद्य. बोला. कविं पुराणं अनुशासितारं अनोरणीयां समनुस्मरेद्य. कविं पुराणं अनुशासितारं अनोरणीया समनुस्मरेद्य. बोला बोला. व्हेरी गुड. सर्वस्य धातारमचिन्त्य रूपं आदित्यवर्णं तमस परस्तात्. सर्वस्य धातारमचिन्त्य रूपं आदित्यवर्णं तमस परस्तात्. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की सर्वज्ञ, कोणाचं वर्णन आहे? भगवंताचं. सर्वज्ञ आहे, पुरातन आहे, विश्वाचा नियंता आहे, अणुपेक्षा सुद्धा लहान, अनोरणीया, अणुपेक्षा सुद्धा लहान, सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा जो आश्रय आहे. अहो काय आश्रय, म्हणजे हे वर्णन करणं पण लक्ष्मण दादा किती चुकीचं आहे. जर मी म्हणतेय की, जर मी म्हणते चहा बनवला आणि चहामध्ये मी म्हणते पाणी भरभरून भरलेलं आहे, भरभरून भरलंय. अरे चहा म्हणजे पाणीच आहे, ते फक्त त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तसं पण म्हणतोय की भगवंत सर्वत्र भरलाय, भगवंत सर्वत्र भरलाय. अरे भगवंताचं जग बनलेलं आहे. हाऊ कॅन यू सेपरेट इट? फक्त हे वर्णन करण्याची शैली आहे. हे सगळा शब्द जंजाळ आहे. फक्त त्याच्या मागची भावना समजून घ्या. भगवंत सर्वज्ञ आहे, पुरातन आहे, विश्वाचा नियंता आहे, अणुपेक्षा सुद्धा लहान आहे, सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय आहे, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर असं आहे. मनोनिया भक्ती मापे केली, तुकाराम महाराजांचा श्लोक.
कोणता तुकाराम महाराजांचा अभंग? मनोनिया भक्ती मापे केली. काय आहे त्याची सुरुवात? आठवली तर मला सांगा. म्हणून या भक्ती मापे केली. गुगल करा. मला माहिती तुम्ही गुगल करणार आहात. सूर्याप्रमाणे ज्याचे स्वरूप आहे असा अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परम पुरुष, त्याचे जो खालील प्रमाणे सतत स्मरण करतो. पुढच्या श्लोकामध्ये स्मरण दिलेलं आहे. कोणता अभंग आहे तुकाराम महाराजांचा? मनोवाचातीत तुझे हे स्वरूप. आठवला का? मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, मनाच्याही पलीकडे वाचेच्याही पलीकडे तुझं हे स्वरूप आहे, जे आम्हाला शब्दांमध्ये बांधता येत नाही, जे आम्हाला मनाच्या आकलनाच्या कक्षेमध्ये आणि बुद्धीच्या तत्वाच्या समजुतीच्या कक्षेमध्ये आणता येत नाही. म्हणून मनोनिया भक्ती मापे केली, हाच अभंगाचा अर्थ इथे दिलेला आहे. असा भगवंत पलीकडचा आहे. अंधाराच्या पलीकडे प्रकाशरूप भगवंत आहे का? नाही, त्याच्याही पलीकडे आहे. अंधारही त्याचंच रूप. प्रकाशासारखं आहे म्हटलं तर अंधारही त्याचंच रूप आहे. अंधारासारखा म्हटलं तर प्रकाशही त्याचंच रूप आहे. सज्जनासारखा म्हटलं तर दुर्जनही त्याचंच रूप आहे. सुंदर गोष्टीसारखा म्हटलं तर कुरूपही त्याचंच स्वरूप आहे. सगळं त्याचंच स्वरूप आहे. चहा चांगला जरी म्हटला तरी ते पाणीच आहे, चहा वाईट जरी म्हटला तरी ते पाणीच आहे. त्याप्रमाणे भगवंत हा सगळीकडे आहे. मग त्याला अनुभव कसा करायचा आहे त्याचा, हा सुद्धा त्रिष्टुप छंद आहे. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परमं पुरुषमुपैति दिव्यम. परत एकदा बोलूया आपण, आपल्या ह्याच्यामध्ये बसलं नाही. आधी वाचून दाखवते पूर्ण. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. सोपा आहे अर्थ, वाचूनच कळतोय. भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम पुढे प आहे म्हणून तच्या वरचा अनुस्वार म करायचा आहे. सतम परम पुढे प आहे म्हणून पुन्हा म करायचा आहे. सतम परम पुरुषमुपेति दिव्यम. पुन्हा एकदा बोलूया आपण चांगलं छंदामध्ये. माझ्यापेक्षा तुम्ही पण छान करू शकता, हरकत नाहीये. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. बोला. भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपेति दिव्यम. व्हेरी गुड. अनुभव घेतला, थोडासा कंट्रोल केला आपण स्वरावरती, श्वासावरती. बरोबर ना शोभनाताई? थोडा श्वासावरती, थोडा शब्दावरती कंट्रोल केला. बघा, अनुभव जोडा. रोजचं आयुष्य जगत असताना थोडा मनावरती, थोडा वाचेवरती, थोडा श्वासावरती. बघा, भावना सगळ्या श्वासाने कंट्रोल होतात. राग आला, श्वासावरती लक्ष द्या, राग जातो. आणि ही गोष्ट मी स्वतःला समजावते, तुम्हाला नाही. त्याच्यामुळे थोडा श्वासावरती, थोडा वाचेवरती, थोडा मनावरती कंट्रोल केला. जसा श्लोक बोलताना ह्या गोष्टी आपल्याला जास्त फंक्शनिंग दिलेलं नाहीये. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फंक्शनिंग तेच आहे, पण त्याच्या एवढ्या कला आपण एक्सप्लोर करतो की इतकी सुंदर वाणी त्याच्यामधून आपल्याला भ ग फ च्या सगळ्या शिव्या देता येतात आणि त्याच वाणीने आपल्याला श्लोकही गाता येतात. येतंय का लक्षात? कंट्रोल करायचं. कंट्रोल सजीव ज्या सजातीय गोष्टींचा संग करायचा ना, कंट्रोल करत करत प्रत्येक पाऊल जपत पुढे चालायचंय. अध्यात्म हा सावधानतेचा प्रांत आहे. अध्यात्म हा जागरूकतेचा प्रांत आहे. इतका सुंदर श्लोक. आय रिअली लव्ह इट. मी कालपासून हे श्लोक इतक्या वेळेस गायले आणि मला इतकी मजा आली ना. खूप छान वाटतंय ना त्रिष्टुप छंदामध्ये गायला. कुठल्या मूवीचं गाणं याला कम्पेअर कराल तुम्ही? करूच शकत नाही, कारण याच्यामध्ये कंट्रोल आहे.
याच्यामध्ये भावना आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये महावीराचा एक फील आहे. कुठला महावीर? माझ्यावरचा कंट्रोल हा एक महावीराचा फील असतो. जितम जितम जितम, मी जिंकणं याचा एक फील इथे असतो. आणि जो स्वतःशी जिंकतो ना, मग दुसऱ्यांशी जिंकण्याची त्याला गरज नसते. बघा किती छान वाटतंय. तुम्ही अनुभव करा, ह्या लहरी मी अनुभव केल्या, तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या. भगवंत म्हणतोय की आधीच्या श्लोकामध्ये भगवंताने काय म्हटलं? तो पलीकडचा परमपुरुष आहे, त्याचं स्मरण करायचंय. आता सजातीय गोष्टीचं स्मरण करायचंय. कसं स्मरण करायचंय? मरण समयी. ऐका बरं का, किती अशक्य गोष्ट आहे. अहो आपण जिवंत असताना होईना हो, पूर्ण जिवंत असताना मरण समयी एकाग्र मनाने मन एकाग्र करायचं आणि भक्तीने आणि योग बलाने युक्त होऊन दोन भुवयांच्या मध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. जे आपण जिवंतपणी जागेपणी करत नाही ते भगवंत सांगतोय मरण आल्यावरती तुला करायचंय. किती अवघड आहे हो, किती अवघड आहे का हे? सहज सोपं. भुवयांच्या मध्ये इथे दृष्टी. म्हणून अभ्यास करायचा आहे, सज्जातीय गोष्टींचा अभ्यास. या सगळ्या गोष्टींचा संग केला ना लक्ष्मण दादा, की मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात ज्योतिताई. मग आपण डोळे मिटल्यावरती चित्त शांत राहतं. 10 मिनिटाच्या साधनेसाठी 10 मिनिटाचं ध्यान, 5 मिनिटाचं ध्यान लागण्यासाठी 23 तास 55 मिनिटं मन शांत असलं पाहिजे, तेव्हा ते 5 मिनिटाची साधना होते. खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सजातीय गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे सजातीय गोष्टींचा संग धरायचा आहे. म्हणून आपली संस्कृती महान आहे. कारण आपली संस्कृती नुसतं चांगलं कसं वागावं हे नाही शिकवत, आपली संस्कृती मरेपर्यंत चांगलं कसं वागावं हे शिकवते. मरेपर्यंत. अहो जिवंत असताना तरुणपणी जो म्हातारा जो झाला त्याला सांगायची गरज नाही चांगलं वाग, त्याचं सगळं करून भागलेलं आहे, तो चांगलाच वागतो. तरी पण काही म्हातारे काहीतरी फालतूच बोलत असतात. म्हातारी जे काही असतील ते तरी सुद्धा अंगातली ती कस जात नाही. तरुण लोकांना सांगतात तुम्ही तरुण असल्यापासून तुम्ही चांगल्या गोष्टींच्या ठिकाणी स्वतःचं मन वळवा. इतके सुंदर हे श्लोक आहेत ना, म्हणजे मला जणू वाटलं की ते भगवंत म्हणतोय प्राणवायूवरती ध्यान देत भुवयांच्या मध्ये लक्ष साध. हे जणू काही हे श्लोक गातानाच आपल्याला भगवंत शिकवतोय. बघा आजच्या दिवसामध्ये 2-3 वेळा गाऊन बघा. काय ताई गाऊन बघा, उठल्यानंतर जेवण बनवायचंय, शनिवारचा दिवस भरपूर खाऊन आंबे कलिंगड खाऊन आम्हाला झोपायचंय, तुम्ही काय सांगताय आम्हाला? गाऊन बघा आणि बघून करून का हे करा आणि ते करा. अवघड आहे. सजातीय गोष्टींचा संघ अवघड आहे. पण तो जे अवघड आहे तेच आधी करायचं. जर तुम्ही खरेच आहात ना, मायकेलाल ज्याला म्हणतात ना, मी खरंच काहीतरी करून दाखवणार आहे, हे करून दाखवा. दुपारी झोप यायच्या वेळी 10 मिनिटं थांबा. हा अनुभव आहे. झोप यायच्या वेळी 10 मिनिटं थांबा आणि अभ्यास करा, पुस्तक वाचा, ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचं चिंतन करा. आपण जिंकलेलो असतो, परत झोप येत नाही, आपण जिंकलेलो असतो. 3 वाजता सुटून आपण घोटभर चहा घेऊन पुढच्या कामाला लागलेला असतो. लोकांना 20 तासाचा दिवस मिळतो काय, लोकांना किती 12 तासाचाच दिवस मिळतो, कारण 12 तास 8 तास आणि दुपारचे 4 तास त्यांनी झोपण्यात घालवलेले असतात. पण आपल्याला मात्र भरपूर 18-19 तासाचा दिवस मिळतो. का? कारण आपण कमी वेळ झोपण्यात घालवलेला असतो. जिंकण्याची भावना आहे. काम करा, काम करा. सो ऑन दिस नोट मी पटकन गोष्ट सांगणार आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. सजातीय गोष्टी आणि एका छान तत्वाला घेऊन, मी तत्व नाही सांगत, नाही तर गोष्टीत मजा नाही येणार आहे. सो सगळ्यांनी माझ्याबरोबर जुळून राहा. खूप छान गोष्ट आहे. तुमच्या मुलांना पण तुम्ही आणू शकता, त्यांनाही ऐकू द्या. आजची गोष्ट खूप सुरेख आहे. कदाचित याच्यासारखी गोष्ट तुम्ही दुसरी ऐकली असेल, पण याच्यातून निघणारं तत्व वेगळं आहे. म्हणून ऐका आणि गोष्ट ऐकताना काय काय तत्व काढता येतील हे तुम्ही मला सांगायचे. आणि त्याच्यानंतर ऐका बरं का. एकदा काय होतं, कर्मधर्म संयोगाने एक असतं कावळ्याचं घरटं असतं. त्याच्यामध्ये कावळ्याची अंडी असतात आणि कर्मधर्म संयोगाने त्याच्यामध्ये एक गरुडाचं अंड असतं. त्याच्यामध्ये एक गरुडाचं अंड सुद्धा असतं. काही दिवसानंतर ती अंडी उबली जातात, त्यांना ऊब मिळते, त्यांना उष्णता मिळते आणि त्या अंड्यामधून तो पक्षी बाहेर येतो. तर जी कावळ्याची अंडी असतात त्याच्यामधून छोटे छोटे कावळे येतात आणि जे गरुडाचं अंड असतं त्याच्यामधून छोटा गरुडाचं पिल्लू बाहेर येतं. आता ते पिल्लू ह्या कावळे जे असतात, ह्या कावळ्यांची जी पिल्लं असतात त्यांच्याबरोबर ते वाढायला लागतं.
आता वाढत असताना ते जसे वागतील तसं हाही वागत असतो, ते जसं करतील तसं हाही करत असतो. तो करत असताना त्याचं लक्ष ना नेहमी वरती जायचं, नेहमी त्याचं लक्ष वरती भिरभिरायचं आणि वरती त्याला एक मोठा पक्षी उडताना दिसायचा. तो ह्या कावळ्यांना म्हणायचा, बघा ना तो पक्षी किती वर उडतोय, चला ना आपण पण जरा वर उडूया ना. तर ते कावळे म्हणायचे, नाही रे, तुला माहितीये का तो कोण आहे? तो आहे गरुड. गरुड पक्ष्यांचा राजा आहे तो, आपल्याला त्याच्यासारखं उडता येणार आहे का? म्हणून तो गप्प बसायचा. परत तो त्यांच्याबरोबर झेपा टाकत असताना, असा आकाशात विहार करत असताना तो पुन्हा म्हणायचा, चला ना आपण जाऊ जरा, तो बघा ना वरती कसा उडतोय, आपण पण जाऊ जरा वरती उडून येऊ ना. तर ते सगळे कावळे म्हणायचे त्याला की अरे तुला माहितीये का तो कोण आहे? तो गरुड आहे. त्याच्या अंगामध्ये एवढे कलागुण आहेत ना, तो इतका मोठा आहे, इतका महान आहे ना, की तो ढगांच्या वरून उडतो. तो ढगांच्या वरून उडतो आणि तिथून उडून तो खालचं बघू शकतो, एवढी त्याची दृष्टी तीक्ष्ण आहे. एवढा तो उंचावर जाऊ शकतो. आणि जिथे वरती गेल्यानंतर आपल्याला वादळाची भीती वाटते ना, तिकडे गरुड पक्षी त्या वादळाच्या वाऱ्याचा वेग त्याच्या सहाय्याने पंख असे ऍडजस्ट करतो. म्हणजे आपण कसे टेक्नॉलॉजी डिस्कस करतो तसे ते कावळे टेक्नॉलॉजी डिस्कस करतायत. तर आपण घाबरू रे, तेवढ्या वादळात आपण सस्टेन नाही करू शकणार, पण तो गरुडना पंख असे ऍडजस्ट करतो की वादळाचा जो वाऱ्याचा वेग असतो तो वेग त्याला सहाय्यभूत होतो आणि तो पुढे 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 निघून जातो. अरे गरुड खूप भारी आहे रे, पण आपल्याला तसं नाही करता येणार आहे. तो विचार करायचा, अरे काय हे बोलतायत, मला वाटतंय वर जावं, मला वर जावं असं वाटतंय, मला वर उडावं असं वाटतंय, मला सुद्धा असं वरतून झेपा घेताना वादळात आत घुसावं असं वाटतंय, असं त्याला वाटायचं. त्याला वाटायचं की हे सगळे कावळे खाली गांडूळ जात असतात, किडे जात असतात, ते जातात कावळे त्याच्यामध्ये चोच घालतात, खातात, इथला भात खातात, तिथला भात खातात, सगळं पिंडाचे, तो पण त्यांच्या मागे पिंडाचा जाऊन भात खायचा. ते पिंड ठेवलेले असतात श्राद्धाचे वगैरे, तो सुद्धा जायचा गरुड आणि तो सुद्धा तो भात खाऊन यायचा. तो सुद्धा तेच खायचा. कावळे जे खातात किडा मुंगी गांडूळ, तो सुद्धा तेच खायचा. मग त्याला एक गोष्ट जाणवायची की जी गोष्ट मला वरून दिसते ना, ती गोष्ट या कावळ्यांना जवळ गेले तरी दिसत नाहीये. ही गोष्ट त्याला जाणवायची सारखी की अरे मला वरून एवढं तीक्ष्ण दिसतंय, पण ह्यांना काही दिसतच नाहीये. मला वरून कळते इथे गाळी खाली गांडूळ चाललाय, मला वरून कळते इथे साप चाललाय, अरे हे असे का करतायत, असं सारखं त्याला वाटत राहायचं. पण हे कावळे सतत त्याला सांगत राहायचे की अरे नाही रे, तो गरुड आहे, तुला समजत नाहीये रे, आपलं एवढंच आहे करणं, आपण एवढंच करू शकतो, आपल्या वागण्याला लिमिटेशन आहेत, आपण असं करू शकत नाही, असं ते कावळे त्याला सतत समजावून सांगायचे. एक 10-15 वर्षांचा टाइम स्पॅन जातो आणि हे सगळे कावळे मरून जातात आणि हा गरुड मात्र जिवंत राहतो, कारण याचं आयुर्मान जास्त आहे. तो अनेको वर्ष ते मेल्यानंतर सुद्धा विचार करत राहतो की माझी भावंड मला सगळं सांगत होती, पण मला मात्र वर जावं असं वाटतंय. आता त्याचं वय व्हायला लागलं, शेवटी वय होतं, पण तो काही उंच आकाशामध्ये झेप घेत नाही, तो काही वादळाशी झुंजत नाही आणि त्याच्या अंगामधल्या ज्या ज्या उर्मी असतात त्या त्या उर्मी आता संपायला लागतात. पण मरेपर्यंत त्याला कळत नाही की तो गरुड आहे, मरेपर्यंत त्याला कळत नाही की तो गरुड आहे. आता आपण तुकाराम महाराजांचं ऐकतो चरित्र, आपण ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र ऐकतो, आपण अनेक संतांची चरित्र ऐकतो, आपण आत्ताच्या काळात जे संत होऊन गेले, आता सध्याचे प्रेमानंद स्वामी जे सगळे संत म्हणतात त्यांना, ते संत आहेत, अनेको संत आहेत सध्या सुद्धा पृथ्वीवरती. आपण मात्र गरुडासारखी त्या वर झेप घ्यायची मनामध्ये वृत्ती उत्पन्न होतीये की मीही ध्यानाला बसावं, का नाही बसणार, मी सुद्धा पद्मासन घालावं, मी सुद्धा चांगल्या पद्धतीने सुखासन घालावं, मी सुद्धा डोळे मिटावे, मी घोंगडं हातरावं आणि शांतपणे ओंकार करत मी सुद्धा दृष्टी इथे लावावी. पण तेवढ्यात माझे पती म्हणतात, नाही, आज मला फोडणीची चमचमीत आमटी खायची आहे, मग मात्र मी ध्यानाचा प्रोग्राम कॅन्सल करते, प्लॅन कॅन्सल करते आणि मी आमटीच्या मागे लागते. कशा पद्धतीने माझा दाल तडका आजचा हॉटेलच्या पद्धतीने होईल यासाठी मी यूट्यूबवर रेसिपी बघायला लागते. माझ्या मनामध्ये प्रवृत्ती उत्पन्न होते. नीलमताई अशा सांगतात ना, ते कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, मीही करणार, माझ्या जवळच्या मंदिरामध्ये जाणार, मी त्यांना सांगणार पुढच्या वेळच्या एकादशीची सेवा मी करणार. आणि माझ्या हातात 15 दिवस आहे, मी प्रिपरेशनला सुरुवात करते. तेवढ्यात माझ्या आजूबाजूचे माझी सासू म्हणते, अगं हे काय करायचं असतं का, हे आत्ता करायचं वय आहे का, हे तुझं हे नंतर करायचं असतं, चल तुझ्या नंदेचं लग्न आहे, कामाला लाग त्याच्या. मग मी प्लॅन कॅन्सल करते. असं करत करत
ह्या सगळ्या साध्या गोष्टी आहेत, ह्या मोठ्या गोष्टी नाही आहेत. पण असं करत करत आपण आपल्या अंतःकरणाला सुद्धा पोस्टपॉन्ड पोस्टपॉन्ड पोस्टपॉन्ड, चांगल्या गोष्टींना पोस्टपॉन्ड पोस्टपॉन्ड करत जातो आणि आपण ती गोष्ट करतच नाही. आणि ज्या वेळेस शरीर थकतं, आता नाही बसू शकत, 2 पायाची मस्त पालथी मारून डोळे छान मिटून आता बसू शकत नाही, कारण पाठीचा मणका दुखायला लागलाय, खांदा दुखायला लागलाय, एवढा वेळ बैठक मांडू शकत नाही, त्यावेळेस मात्र शरीर काम करत नाही. आणि मरेपर्यंत या माणूस नावाच्या प्राण्याला कळत नाही की तो संत होऊ शकत होता. मरेपर्यंत त्याला कळत नाही की तो देव होऊ शकत होता. हे मरेपर्यंत आपण समजून घेत नाही. का? कारण लोक काय म्हणतात, आपण लोक काय म्हणतात याच्यामध्येच आपलं अर्ध आयुष्य काढतो. आमच्या घरामध्ये कुठेच कीर्तनाची परंपरा नाहीये. प्रत्येक जण वेड्यात काढत होतं, प्रत्येक जण. पण निर्धार मला ऐकायचंय कोणाचं? या 10-15 माणसांचं मला ऐकायचंय की मला ज्ञानेश्वर माऊलींचं ऐकायचंय? हा निर्धार अंतःकरणाशी पक्का असला ना की सगळ्या गोष्टी, सगळी संकट आपण तोडून पुढे जातो. ज्याप्रमाणे तो गरुड, ते मुद्दामून प्रॉपर्टी मी सांगितली, आय जस्ट लव्ह दिस प्रॉपर्टी, की तो गरुड ना त्या तुफानाच्या वाऱ्यामध्ये स्वतःचे पंख ऍडजस्ट करतो आणि अशा पद्धतीने ऍडजस्ट. हे गमक ज्याला कळलं ना, संकटाला किंवा माणसं जे बोलतात त्याला आणि संकटांना ऍडजस्ट करण्याचं गमक ज्याला कळलं ना लक्ष्मण दादा, आणि ज्याला कळले ना आपले पंख कसे त्यात सावरायचे आणि कसं टिकवून ठेवायचा तो बॅलन्स, तो माणूस खूप लांब आणि उंच उडू शकतो. मग भले संसारात असेल किंवा अध्यात्मात असेल. पण स्वतःमधली ही प्रॉपर्टी, हा देह जो दिलाय दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी, हा जो देह दिलाय अमरत्वाच्या प्राप्तीसाठी, हा जो देह दिलेला आहे परमतत्व होण्यासाठी, परब्रह्म होण्यासाठी, आपण दिव्य होण्यासाठी, तो न होता आपण मात्र किड्या मुंगींसारखे 4 माणसांच्या खांद्यावर जाण्यातच स्वतःची समर्पकता समजतो. ते न समजणं हे आजच्या गोष्टीचं खूप मोठं तत्व आहे किंवा मर्म आहे. नेहमी लक्षात ठेवा, कुठलंही कार्य करत असताना तुच्छ गोष्टींकडे जाऊ नका. मनामध्ये प्रलोभनं येतील, मनामध्ये तरुणांना स्पेशली मी सांगेन, एखादा मुलगा आवडेल, एखादी मुलगी आवडेल, मग ह्यासंच लग्न करेन आणि तसंच लग्न करेल, प्रलोभनं चुकीचं. राजहंसासारखं राहिलं पाहिजे. मी का चूज करायचं? माझ्यासाठी बेस्ट असेल तो भगवंत आणून देईल. मी नाही डोळे इकडे तिकडे फिरवत बसायचे. आय शुड ऑलवेज गो फॉर द बेस्ट थिंग. माझ्यासाठी बेस्ट, मी रोजचं माझं काम बेस्ट करायचं आणि माझं रोजचं वर्जन कालच्या वर्जनपेक्षा छान असलं पाहिजे, याच्या मागे लागायचं. सो आजची ही गोष्ट प्रत्येक काम करत असताना लक्षात ठेवा की मी गरुड आहे, मी संत आहे, मी दिव्य आहे, मी देव आहे. मग ते वागत असताना आपण तसेच वागणार. मग आपण फटकन सासूला उलटा नाही बोलणार. का? कारण तुकोबा असं कधी बोलले नसते, ज्ञानोबा असं कधी बोलले नसते. कीप दिस फिलिंग इन माइंड. सो जर कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही सुद्धा बोलू शकता. सांगा तुम्हाला कुठलं तत्व वाटतं या गोष्टीतून? बोला. इच्छाशक्ती फार मोठी असेल तर बऱ्यापैकी माणूस बरोबर. करू शकतो. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. प्रॅक्टिसने होऊ शकतं. म्हणजे तुम्ही मगाशी तो तुम्ही कोणता छंद बोललेला त्याच्यातून ते त्रिष्टुप छंदातला. अनुष्टुप छंद, अनुष्टुप त्रिष्टुप ताई, त्रिष्टुप आपण तसं गाऊ शकतो. अनुष्टुप छंद ते याच्यामध्ये विराट पक्षामध्ये येतो. हा. ते 15व्या अध्यायामध्ये मला ना फक्त एकच अध्याय पाठ आहे, तो 15वा आहे. त्याच्यामध्ये ते सर्वस्यच्या मृती सन्निविष्ट Perfect. नमपोहनंच वेदेच सर्वे रहमेव वेद वेदांत कृत विदेवच. म्हणजे मला ना त्या गोष्टीची आठवण आहे. अशा वेळेला त्या गोष्टी येतात. म्हणजे मला थोडंफार काहीतरी त्या याच्यामध्ये विलयीमध्ये थोडस आणण्याचा प्रयत्न केला. मला तो 15 अध्याय पण कसा झाला माझं माहित नाही. पण मी रोज अशी जेव्हा पूजा करते, हे करते ना, आपोआप दर गुरुवारी कसा बोलावं म्हणतात, मी दर गुरुवारी पडते. पण जेव्हा अशी वॉकिंग वगैरे करते ना, तर आपोआप ते तोंडामध्ये येतं. सतत बोलून माझा विसरला जात नाही, तो पूर्ण पाठ झाला माझा. व्हेरी गुड. हेच आहे गमक. अभ्यास, हाच अभ्यासच केला ना तुम्ही, सतत त्याचं स्मरण. बरोबर. येस. ज्योतिताई बोला. मला त्याच वेळेस
बोलतात, लोक त्यांना कसे त्रास देतात, ते तरी किती शांत राहतात, चिडत नाही. मला ते बरोबर. शांत राहणं जास्त आवडतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ती दया करुणा शिकतो आपण. बरोबर. आणि माझ्या तोंडात माऊली ती सिरियलची जी चाल होती ना ती खूप सुंदर होती. माऊली माऊली ते मला गाणंही सुंदर होतं. हो 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 मला आवडतं गाणं. आणि हो हो. केव्हाही आठवत तर व्हायचं. तसंच मग माझं पुढे लगेच गीता सेशन चालू झालं. ते म्हणतो ना आपण जसं आपण तशा पद्धतीने सहाय्य होतो, भगवंत सहाय्यभूत होतो. आणि तुमच्या सजेशनसाठी म्हणून सांगेन, यूट्यूबला एक जुना चित्रपट आहे माऊलींचा. हो का? हो. आणि जुना मी हवं तर लिंक शेअर करते आपल्या ग्रुपवर. तुमचा विश्वास नाही बसणार, आजही दर महिन्याला मी एकदा बघते. म्हणजे माझी एवढी फ्रिक्वेन्सी आहे ना, मला म्हणजे माहीतच नाही. आणि तो बघत असताना म्हणजे जेव्हा असं वाटतं ना की मन खूप भरकटलंय आणि माझं मन खूप आसुरी झालंय. आसुरी म्हणजे बऱ्याच गोष्टींचा राग यायला लागतो, कारण आपण पूर्ण संसारामध्ये असतो. मग हे ऑफिसमध्ये हे असंच का होतंय, घरी असंच, हे असं का तसं का, ज्यावेळेस मनामध्ये असं चिखल उत्पन्न होतो ना, त्यावेळेस जेव्हा मी तो चित्रपट पाहते किंवा त्याचं थोडंसं ग्लिम्स जरी पाहिलं ना, तरी अंतःकरणातला सगळा राग निघून जातो. आणि मग सगळ्यांबद्दल वाटायला लागतं की नाही, तोही असा विचार करत असेल, तीही असा विचार करत असेल, तीही त्या परिस्थितीला कीव यायला लागते, किंवा मग सगळ्यांच्या जागी आपण विचार जाऊन करायला लागतो. खूप मोठी गोष्ट आहे ती, खूप मोठी गोष्ट आहे. त्या व्यक्तीला आपल्याला आपण घेऊन बघतो त्याच्या जागी की नाही आपण त्या एक्झॅक्टली जागेत नाही. एक्झॅक्टली थोडंसं बरं नंतर कळतं मग हे. एक्झॅक्टली. त्यामुळे तो चित्रपट खूप छान आहे. आणि सिरियल तर सुंदर आहेच, पण तो चित्रपट म्हणजे माहीत नाही कोणी बनवलाय, पण जे तो म्हणजे निर्माते वगैरे माहिती आहेत, पण ते कशा पद्धतीने ती प्रेरणा झाली असेल, तो इतका सुंदर चित्रपट बनलाय. बाप रे, तो जो माऊलीचं कॅरेक्टर करणारी ती छोटीशी मुलगी आहे, ती काय सुंदर त्यांचं काम आहे. आणि मी त्याची लिंक शेअर करते ज्योतिताई, तुम्हाला काय वाटतंय मला तुम्ही व्हॉट्सअपला लिहून पाठवा. आज दुपारी बसून तो चित्रपट तुम्ही पूर्ण पहा. जसं तुकाराम महाराजांच्या चित्रपटात तुकाराम महाराजांची भूमिका करणारे, त्यांचं नाव बरंचसं आहे, तोंडावरच होतं. जितेंद्र जोशी. नाही नाही, जुना 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 अजून आपल्या केलं. जुना 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 हा, त्या व्यक्तीचा असा रेकॉर्ड आहे की त्या व्यक्तीने परत चित्रपटात काम केलंच नाही. आणि तुकाराम महाराजांचा जो चित्रपट केला त्याच्यानंतर त्यांनी मानधनही घेतलं नाही, आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटातही काम केलं नाही. ती व्यक्ती तुकाराममय झाली. माझ्या अंगावर आत्ता इथपर्यंत काटा आला. ती व्यक्ती तुकाराममय झाली, पूर्णपणे तुकाराममय झाली. तो चित्रपट करत असताना त्या प्रकारच्या इतका संघ त्यांना लाभला. त्यांचे अनुभव आहेत, एखाद्या त्याच्यावरती हे पण असेल, इंटरव्ह्यू वगैरे पण असेल, त्यांचे अनुभव तशा पद्धतीचे आहेत की त्यांना दिव्य अनुभव यायला लागले. आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण त्याग केला, चित्रपट क्षेत्राचा त्याग केला. त्यांनी त्या चित्रपटाचं मानधनही नाही घेतलं. हे 2 चित्रपट ना, त्याच्यानंतर गोरा कुंभार यांचा पण चित्रपट आहे, संत गोरा कुंभार यांचा चित्रपट आहे. हा, तोही छान आहे. तो जो माती चिखल तुडवत असतानाच ते गाणं वगैरे भयंकर, म्हणजे भयंकर आहेत ह्या सगळ्या गोष्टी. हा हा हा. आणि इतकं सुंदर, म्हणजे हा देह तुझा संसारात राबू दे, पण तुझं चित्त मात्र परमार्थात राहू दे. इतकं सुंदर, म्हणजे ते त्यावेळेचं लिखाण, हे सगळं सजातीय आहे. हे दिस इज आय कॉल्ड एज सजातीय. ह्या सगळ्या सजातीय गोष्टी आपल्याला तिथपर्यंत नेणाऱ्या असतात, ते व्हेइकल सारख्या काम करतात. छान आहे ते 2-3 चित्रपट, संत कान्होपात्रा वगैरे प्रचंड, संत सखूबाई, जुने ब्लॅक अँड व्हाईट बोलते मी, कलर नाही बोलत आहे, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट खूप छान आहेत. मी लिंक पाठवते ज्ञानेश्वर माऊलींची. आता ना युट्यूबवर सहज मी 2-3 दिवसापूर्वीच बघितलं. थोडे शॉर्ट होते संत तुकाराम महाराजांचे. त्यांच्या मिसेसला काका दिसतो, त्या भाकरी वगैरे घेऊन जातात. तर मला लकीली म्हणजे मी ते बघत गेली ना, तर 2-3 वेळेस ते येत गेलं. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं मला हा पिक्चर बघायचाच. आणि त्यातली जी आवडाई, त्यांची जी पत्नीचं ते हे करणारी, कॅरेक्टर करणारी, ती तर मला एवढी क्यूट वाटते. बाप रे, किती इनोसंट आहे ती. म्हणजे खूप छान आहे ते चित्रपट. तुम्ही सगळ्यांनी पहा. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा गोरा कुंभार यांचा चित्रपट सगळ्यांनी पहा. चोखा मेळा, बाप रे, तुम्ही रडणं थांबवू शकत नाही, तुम्ही सतत रडाल. म्हणजे संत चोखा मेळा कधी जमलं तर आपण त्यांचं घेऊ चरित्र आपल्या सेशनमध्ये. असं चरित्र आहे ना, असं चरित्र, लोकांची घाण साफ करणारा व्यक्ती, म्हणजे तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत. लिटरली घाण म्हणजे घाण बोलते हा मी. त्या काही टॉयलेट नसायचे. घाण साफ करणारी व्यक्ती,
लोकांची घाण साफ करणार, मेलेल्या जे जनावरं वगैरे गावाच्या वेशीबाहेर टाकतात त्यांची घाण साफ करणारा व्यक्ती, आणि त्या व्यक्तीने अभंग रचावे आणि त्या व्यक्तीचे अभंग कीर्तनात गावे, म्हणजे काय महान आहे. म्हणजे ह्या गोष्टीचं कंपॅरिझन तुम्ही काय इमॅजिन करणार आहात, कसं यांचं शब्दांकन तुम्ही करणार आहात. खूप सुंदर छान पद्धतीचे सिरियलवरून विषय निघाला, पण छान हे चित्रपट अवेलेबल आहेत. जर सॅटर्डे संडे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर असं काहीतरी बघा. आणि अजून कोणाला काही बोलायचं आहे? देवबाभळी एक छान आहे, देवबाभळी पण जर असं बघितलं असेल ते नाटक ना, हां मला पाहायचं आहे. की नाटक. हो हो हो, मी पण पनवेलला जाऊन पाहिलं, मी खारघरला राहते इथं ना, मला पनवेलला जाऊन पडलं. पण आवर्जून अगदी मैत्रिणीला वगैरे घेऊन गेले बरोबर. अच्छा, आणि पाहिलं मी. छान आहे, म्हणजे त्यात तुकाराम महाराज, म्हणजे आपलं तुकाराम महाराज आपले वा. दोन्ही आपल्या ह्या तुकाराम महाराजांची पत्नी आणि रुक्माई आई या दोघींचा संवाद. अर्थ हा केला जी तुकाराम महाराजांना देते ना, ती म्हणजे भावते अक्षरशः नाही तर डोळ्यात पाणी पाहत. मस्त आहे. खूप खूप सुंदर. नक्की नक्की मी पण वाट पाहते त्या नाटकाची ऍक्च्युली, देव बाभळी. आणि त्यांचं खूप ॲप्रिसिएशन पण केलंय. या सगळ्या सजातीय गोष्टी आहेत, या सगळ्या सजातीय आहेत. हा उज्ज्वला ताई बोला ना. नाही तर गरुडाने विजातीय प्रवृत्ती टाकून द्यायला पाहिजे होती. एक्झॅक्टली कावळ्यांचा त्याग करायला पाहिजे होता. एक्झॅक्टली. किंवा त्याने कावळ्यांना पुढे जाऊन मदत केली असती, खाऊ आणून दिला असता तरी चाललं असतं, पण त्याने त्याचं तत्व विसरायला नाही पाहिजे. स्वधर्म. येस बोला, अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा ते सतीश लिहिलेलं नाव कोणाचं आहे त्या ताईंचं? ताई तुमचं नाव काय? मी विसरले, तुम्ही सांगितलेलं. मनीषा यादव. हा मनीषा ताई, बोला ना ताई. आणि मला तुमची गोष्टांची खूप आवडली, हा म्हणजे नेहमी आवडते, पण मला असं वाटतं की आपण गरुड व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहित नसतं की आपल्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत वगैरे, प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर, प्रयत्न करत राहिलं पाहिजे, पडण्याची भीती नाही बाळगली पाहिजे. आपण करू शकतो पण प्रयत्न करत नाही. एक्झॅक्टली, आपण करून बघत नाही, आपण घाबरतो. मला सांगा तुमच्यातलं कोण कोण ध्यानाला बसले? प्रामाणिकपणे सांगा. कोणी कोणी ध्यानाला सुरुवात केली सांगा, का केलीच नाही अजून? केली? ध्यान असं नाही, पण फक्त श्वासावर. मग का नाही केली? घाबरतो. कोणाला घाबरतो? आपल्याच मनाला घाबरतो. त्यात काय काय घाण भरून ठेवले बघायला घाबरतो. बघा ना आतमध्ये, बघा ज्याप्रमाणे एखादी ती मोरी तुंबलेली एवढ्या वर्षांची घाण साचलेली असते, जा त्याच्यामध्ये घाला, काटे कुटे घाला आणि सगळी घाण उपसून काढा. तसं डोळे बंद करा आणि बघा अंतःकरणातली घाण, काय वासना दडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपण स्वतःला म्हणतो मी कॉटनची साडी घालते, नाम ओढून चालते, नाही, बघ त्याच्यामध्ये वासना काय दडलेली आहे. शोधून काढा त्या वासना, आणि शोधून शोधून असं गेम खेळतात ना, तसं त्याला नामस्मरणाने असं त्या सगळ्या वासनांना बाहेर काढा. सोपं नाही आहे, पण प्रयत्न करा. आपल्या मनाचा कप्पा उघडून बघा. काय म्हणजे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ओंकार सगळ्यात पहिलं गमक ओंकार आहे. आपण पुढच्या श्लोकांमध्ये आता तेच येणार आहे. 6वा अध्याय जरी ध्यानाचा असला तरी त्याची सुंदर प्रक्रिया 8व्या अध्यायात सांगितलेली आहे. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी त्या व्यक्तीला सांगितलं, भगवंताला आठवायचंय, कसं आठव? 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकाप्रमाणे आठव. म्हणून आपण सुरुवात त्या नोटवर केली होती. सो आपण पुढे पुढे जाऊन बघू. ध्यानाला सुरुवात करताना छान बसणं महत्वाचं. खाली घोंगडी किंवा जाड वस्त्र थोडंसं गुबगुबीत असेल, मागेही सांगितलं होतं, ते घ्यायचं. असं अर्ध पद्मासन, मला पूर्ण पद्मासन मला अनकम्फर्टेबल होतं, मी नेहमी अर्ध पद्मासनच घालते. किंवा सुखासन बेस्ट. साधी मांडी घालायची, डोळे बंद, 3 ओंकार, दीर्घ ओंकार करायचे, आणि त्याच्यानंतर सगळं शांत. भ्रुकुटीच्या मध्यावरती लक्ष केंद्रित करायचं आणि बसायचं. सगळ्यात अवघड काम. आम्ही 10 माणसांचं जेवण करू, पण आम्ही बसणं मात्र आम्हाला अवघड. 10 काय ताई तुम्ही म्हणताय? आम्ही सप्ताहामध्ये जाऊ नाही, आम्ही सगळ्यांचं जेवण बनवू, पण पारायणाला बसायला ताई अवघड. साध्या सोप्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत ताई. आम्ही नको तसलं ड्रिंक पिऊ, आम्ही कोका कोला पिऊ, आम्ही मिरिंडा पिऊ, पण आम्ही पाण्यामध्ये तूप घालून प्यायला नको, अवघड. चांगलं तेवढं माणसाला अवघड, चांगलं आणि सोपं तेवढं अवघड जातं. घाण गोष्टींकडे पटकन लक्ष जातं. पटकन करू आम्ही. सो बघा, स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. सगळ्यांना करायचं तो म्हणजे कशाही रीतीने करतो. माझ्या आईचं उदाहरण देईल. आता 78
वर्षांची वय आहे तिचं. अक्कलकोटला जाऊन 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करून आली ह्या वयात. मग बघा किती निर्धार आहे. आल्यानंतर मी तिला म्हटलं काय ग तुला जायच्या आधी म्हणत की माझी पाठ दुखते खूप, मला हे होतंय ते होतंय. म्हटलं बघ बाई विचार कर, जा, एसटीचा प्रवास आहे, तुला जमेल का? आल्यानंतर भेटली मला गावाला माझे काका वाले, तेव्हा आम्ही तिथे भेटलो. तर त्यावेळेला म्हणलं काय बा मग तू केलं 3 दिवसाचं पारायण करणं, मग काही त्रास होती? काय त्रास तर नाही झाला म्हणते, काहीच माहित नाही म्हणजे कुठून ती शक्ती येते तिच्यामध्ये, आवड आहे म्हणून की सवड आहे म्हणून माहित नाही. पण 3 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे फार सोपं नाहीये ते. मोठी इच्छाशक्ती आहे, खूप मोठी इच्छाशक्ती आहे. आणि करून बघा हे. जर मनात ते आपण आपली ओवी होती ना, या मनाचे एकनिके जे घेतली गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाई. या मनाला ना त्या गोडीची चव चाखवा. तुमच्या आईने जो अनुभव घेतला ना, तिला जो शांतीचा अनुभव आला ना, तोच शांतीचा अनुभव तिला परत पारायण करायला प्रद्युक्त करेल. तोच शांतीचा अनुभव, चांगल्या चांगल्या गोष्टींचा अनुभव या मनाला देतच गेलं पाहिजे. आणि करत चला. हा, पुन्हा बोला ना. यया मनाचे एकनिके जे घेतली या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाई. ते मनाला जी गोडी तुम्ही देणार ती गोडी ते चाखत जाणार आणि तसं ते वागत जाणार. सो सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपल्याला बोलण्यासारखं खूप आहे. आपण परत पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. सगळ्यांनी या श्लोकांचं प्रॅक्टिस करा आणि निदान तो श्लोक अंतकालेचे मामेव आणि अभ्यास योगयुक्तेनं हे 2 श्लोक नेमके पाठ करा. खूप महत्वाचे आहेत. आणि प्रयाण काले तो बोलायला इतका सुंदर आहे, तो बोलत चला. बघा आपोआप त्या मनाला गोडी लागली. आता मनाला इकडे तिकडे नेऊ नका, त्याला थोडं बांधून ठेवा. आपण मनाचं नाही ऐकलं पाहिजे, मनाने आपलं ऐकलं पाहिजे. तो असा प्रवास झाला पाहिजे, तेव्हा विजय आहे. सगळ्यांना शुभेच्छा. झालेली सेवा अंतःकरणातल्या परमात्म्या चरणी अर्पण करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपले श्लोक घेऊया. अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो.